नम पार्वती पते हर हर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त छत्रपती शिवाजी महाराज की की. जय. धर्मवीर संभाजी महाराज की. नाही काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले. पदरी घाली पिळा बाप निर्बळासाठी बाळा. प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले. तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे. प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम. सदधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा. मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे. श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फूर्तक प्रदेशम. विधींद्रादि देवो सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरात. शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येती. समाधी घेऊन ऋषी पंचमीला गहिवर लागा भारा. गहिवर लागा भारा. मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरात. सामर्थ्याने गजाननाच्या. सामर्थ्याने गजाननाच्या. संकट जाई माघारा. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. जाई मागारा. गण गण गणात बोले. गण गण गणात बोले. गण गण गणात बोले. सामर्थ्याने गजाननाच्या. सामर्थ्याने गजाननाच्या. संकट जाई माघारा. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. सामर्थ्याने गजानना. सामर्थ्याने सामर्थ्याने संकट जाईला मागारा. गण गण गणात बोले. गण गण गणात कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी. तुझविन शंभो मज कोण थारी. नाही काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस. वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण. पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठ उषित या महाराष्ट्राचा प्राण.
वारकरी संप्रदायाच्या अस्मिता संत तुकाराम महाराज यांचा चारचरणांचा सर्वांच्या पाठांतरातील वारकरी संप्रदायामध्ये आणि महाराजांच्या गाथ्यामध्ये विशेष मान्यता असणारा असा महत्त्वपूर्ण भगवंताला कोणतं बंधन आवडतं आणि जीवानं भगवंत आपलासा करण्याकरता कोणत्या बंधनाचा वापर करून ईश्वराला अभिप्रेत असणारा भाव आणि ईश्वराला अभिप्रेत असणारं प्रेम आपलंसं करावं याचे चिकित्सक मीमांसा करणारा महाराजांचा आजचा अभंग आहे. विठ्ठल महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञान कमी पडतं तेव्हा ज्ञानोबराय अवताराला येतात आणि वैराग्य कसं असावं हे समजण्याकरता संत तुकोबराय अवताराला येतात. महाराजांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली एक एक अक्षर म्हणजे 5व्या वेदाच्या ताकदीच्या आहेत. संत तुकोबांची व्याख्या करावी एवढे आपण सामर्थ्यवान नाही, महाराजांचं वर्णन आपण करावं एवढे आपण मोठे नाही. महाराज एका बाजूला आणि भगवंत एका बाजूला राहायला तर देव सारावे परते आणि संत पुजावे आरते. कालही देवापेक्षा साधूला जास्त महत्त्व होतं, आजही देवापेक्षा साधूला महत्त्व जास्त आहे आणि उद्या सुद्धा साधूलाच महत्त्व जास्त राहणार आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुग असं आहे. देवाला आणावं लागतं, तुम्हाला मला यावं लागतं, पण संत येत असतात. परित्राणाय साधूनाम हे देवाच्या बाबतीत, पण साधूचं मात्र असं आहे उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया सांगाया नाही वर्ताया आले. आणि म्हणून कालही देवापेक्षा साधूला किंमत जास्त आहे, आजही जास्तच आहे आणि उद्या सुद्धा जास्तच राहणार आहे. तुम्ही बघा अयोध्येला गेल्यानंतर सगळ्यात आधी दर्शन हनुमंताचं घेतो आपण, हनुमानगडी, मग रामाकडे जातो. हरकत नाही, ठीक आहे, तुम्ही गेला असाल नसाल मला माहिती नाही, पण मला तुम्हाला जवळचं विचारायचं आहे. पंढरपूरला गेल्यावर आधी दर्शन विठोबाचं का नामदेव पायरीचं? आधी दर्शन पांडुरंगाचं का आधी दर्शन पुंडलिकाचं? पुंडलिकाचं. देव नंतर आहे आणि साधू अगोदर आहे. रामाच्या मंदिरासाठी 550 वर्ष भांडणं चालली होती, मारुतीच्या नादाला तरी लागलं गाव कोणी? आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी कितीतरी गावं आहेत की ज्या गावामध्ये एकही रामाचं देऊळ नाही. मी तुम्हाला अशी कितीतरी गावं सांगेन की ज्या गावामध्ये अजून एकही रामाचं मंदिर नाही, पण मला तुम्ही असं एक गाव दाखवा की ज्या गावामध्ये मारुतीचं मंदिर नाही. हनुमंत संत आहेत आणि राम देव आहेत. संताची मंदिरं जास्त, देवाची मंदिरं कमी. संतांचे भक्त जास्त, देवाचे भक्त कमी. संतांना मान्यता मोठी, देवाला मान्यता कमी. संतांमुळं संप्रदाय, तो संप्रदाय संतामुळं जो देवासाठी वापरला जातो. असे तुकोबा आहेत. किती अधिकार तुकोबांचा ऐका. ओगाच झोपतो त्याला आराम म्हणतात. काही जण कीर्तनात झोपतात, तो भाग निराळा. कधीच न येणारा एक जण रोज कीर्तनाला यायला लागला. गावची मीटिंग बसली सप्ताह समितीची, म्हणे का तो सखाराम पाटील आत्तापर्यंत कधी दिसत नव्हता कीर्तनात, पण समोर बसतो. मग असे सगळे दत्ता भाऊ पैलवान वगैरे सगळे एकत्र आले, जाधव महाराज एकत्र आले, अनंत महाराज एकत्र आले. म्हणले का पाटील कधीच तुम्ही आत्तापर्यंत कीर्तनाला आले नाही, काय झालंय काय नेमकं? अधिक मास आहे म्हणून येता का? म्हणे छे अजिबात नाही. बहुतेक तुम्ही मग बोराटे महाराजाचे फॅन दिसता. हा तसलं बी काही नाही. मग गणेश महाराजाचा पकवास तुम्हाला आवडत असेल? अजिबात नाही म्हणे. म्हणले हो, मग हे उजव्या बाजूचे चोपदार ते पण नाही आवडत. मग डाव्या बाजूचे चोपदार जरा कवळे दिसतात ते पण नाही आवडत. मग विनेकरी ते पण नाही आवडत. मग पेटी मास्तर, मग ते तुतारीवाले, अजून मिशी सुद्धा फुटली नाही एवढा कवळा तुतारीवाला आहे, नाही म्हणे ते पण नाही आवडत. बघा ना किती यंग आहेत ते. म्हणे मग आवडतं काय? म्हणे आवडायसाठी कीर्तनाला येत नाही. मग बहुतेक ते सुतारांचं अन्नदानाचं व्यवस्थापन असतं, आचार्य तेच आहेत ना, बरोबर ना? आणि काय त्यांच्या हाताला चव आहे म्हणे. राजू दादाच्या पिठलं काय, भाकरी काय, वारकऱ्यांसाठी पाहिजे ते सगळं मेनू काय, तुम्ही काही सांगा काही देतात. बहुतेक खायला येता का? म्हणे खातो चांगलं, पण कीर्तनात पुढं बसायचं कारण वेगळं आहे. मग मी म्हटलं काय? बहुतेक ते विशाल दादाची साऊंड सिस्टम चांगले म्हणून, म्हणजे सिस्टम चांगले पण त्यासाठी येत नाही म्हणे. मग ते वैष्णव कीर्तनकार, बरोबर ना, शूटिंगमध्ये जरा गोरं गोरं दिसतं म्हणून येतात काय? कॅमेरा चांगला आहे, पोरगा पण चांगला आहे,
शूटिंग काढायचं सगळं मस्तपैकी ज्ञान आहे, मंडप देखणं आहे, उजेड चांगला आहे. नेमकं कसं आहे, काही इकडं 16ची पोरं साथीला आहेत म्हणून यादव महाराजाची ज्ञानोबराय आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था म्हणे तसंही नाही. मग नेमकं काय येत आहे, जुन्या घेऊन नव्या न्यायला येतं का काय म्हणला तसंही नाही. मग कारण काय म्हणे, काय महाराज लय पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, पण घरी झोपच लागत नाही. तुमच्या कीर्तनात बसलं की डुलका लागतो म्हणून पुढे येऊन बसतो. असेही काय इथं म्हणून नीट आहे का. अरे बाबा, तुकोबांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात. मेलेला परत कधीही उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात. हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. मित्रासारखा वागत राहतो त्याला सखाराम म्हणतात. कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात. अखंडपणानं रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात. पण जगाच्या बापानं सुद्धा ज्यांच्या पायाला एकदा हात लावायला मिळावा म्हणून वैकुंठाचा कायमचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे श्रीमंत संत म्हणजे तुकोबा. मुळात असा आहे, हा संप्रदाय चौघाच्या ताकदीने उभा राहिला. आळंदीचे ज्ञानोबा हा महाराष्ट्र कुणाचा असं जर एखाद्याने विचारलं ना, तर साधं सोपं सरळ गणित आहे. हा महाराष्ट्र म्हणजे कोणी आबारगाबाराची संपत्ती नाही, कोणी श्रीमंताची धनिकाची प्रॉपर्टी नाही. आमचा महाराष्ट्र चौघाच्या ताकदीनं उभा राहतो. आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, आमच्या पंढरीचा विठोबा आणि स्वराज्याचे खरे शिल्पकार छत्रपती शिवबा, या चौघाच्या ताकदीचा महाराष्ट्र. आपण भाग्यवान आहात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही भारतात जन्माला आलात. मी सुद्धा इथलाच आहे. आपण खूप भाग्यवान आहात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलात. मी सुद्धा महाराष्ट्रातलाच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्ञानोबा तुकोबा नंतर जन्माला आलात. मी सुद्धा नंतर जन्माला आलो. आणि चौथी गोष्ट अशी आहे, तुम्ही या सातारा जिल्ह्यात जन्माला आलात. तेवढ्या बाबतीत आम्ही थोडे कम नशिबी ठरलो. याचं कारण सांगतो. सातारा जिल्हा ही देवाची भूमी, संताची भूमी, वारकऱ्याची भूमी, शेतकऱ्याची भूमी, कष्टकऱ्याची भूमी तर आहेच आहे, पण शूरांची आणि वीरांची भूमी म्हणून ओळखला जाणारा देशातला पहिल्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे आपला सातारा जिल्हा. या जिल्ह्याचं असं वैशिष्ट्य आहे, इथल्या घरोघरी सैनिक आहेत. देशावरती जेव्हा संकट येतं तेव्हा पहिल्यांदा कुठला जिल्हा पुढे उभा राहत असेल तर तो सातारा जिल्हा पुढे उभा राहतो. कोणी आबारगाबाराचं पोरग देशाची सेवा करत नाही, कोणी श्रीमंताचं पोरग देशाची सेवा करायला जात नाही. कोणी श्रीमंताचं, कोणी आमदाराचं, कोणी खासदाराचं पोरग शक्यतो देशाची सेवा करत नाही. मग देशाची सेवा कोण करतो? ज्याची माय जनावरांच्या दुधाच्या धारा काढते आणि ज्याचा बाप रानात दारी धरतो ना, त्या शेतकऱ्याचं पोरग अख्खा भारत देश सांभाळतं. हे कायम लक्षात असू द्या. आणि तुम्ही त्या मातीतले आहात म्हणून मला तुमचा अभिमान आहे. श्री क्षेत्र पळशी स्टेशन आणि श्रद्धेय सुळकेश्वराचं पावन मंदिर आणि या भगवान सुळकेश्वराच्या पवित्र आणि संगमावर तथा वारकऱ्यांच्या या मिलापानं अधिकस्य फलम अधिकस्य या न्यायानं दर 3 वर्षात अधिक मासामध्ये सप्ताह आपला सुरू आहे. दर अधिक मासाच्या पहिल्या प्रतिपदेला तुम्ही अत्यंत नशीबवान आहात. या पुरुषोत्तम मासात एकत्र येत आहे. अधिक मास म्हणजे साधकासाठी अधिक पुण्य करायचा काळ. अधिक म्हणजे जास्तीचा वेळ त्याला मिळाला. 2 ज्येष्ठ महिने त्यातला 1 महिना अधिक. साधक काय म्हणतो, मला थोडा वेळ जास्त पाहिजे होता, थोडा वेळ. जे हुशार लेकरू असतं ना, पेपर लिहायला गेलं ना, ते बाहेर आल्यावर म्हणतं काय सांगावं, अजून थोडा वेळ मिळाला असताना अजून एखादी पुरवणी घेतली असती. हुशार असतं ते. पण जे टिकल्या टाकणार राहतं ते 3 तासाचा वेळ असला तर 1.5 तासाचं मास्तरला म्हणतं, मास्तर पेपर घ्या, जाऊ द्या. सोडवलं का? मग सगळं लिहिलं, सगळी उत्तर लिहिली. ते तसं असतं. मग रिझल्ट लागला की 36%, 37%. पण जो हुशार आहे ना, त्याची तळमळ असते, अजून थोडा वेळ पाहिजे होता, अजून थोडा वेळ. शाळेत शिकायला गेलेलं जे होतकरू पोरग आहे ना, ते 35 मिनिटाचा जर तास असेल किंवा 45 मिनिटाचा असेल तर गुरुजीला म्हणतं, गुरुजी यायला तुमची 5 मिनिटं जातात बरं, आणि बेल व्हायच्या अगोदर तुम्ही 5 मिनिटं निघताय. तसं चालायचं नाही. आम्ही शाळेत यायच्या आधी, तुम्ही यायच्या आधी 5 मिनिटं आधी येऊन उभा राहतो. जे हुशार पोरं असतात ना, ते शाळेला लवकर जातात. जी हुशार माणसं असतात ना, ती कीर्तनाला सुद्धा लवकर जातात. खरं सांगतो तुम्हाला. आता जे हुशार नसतात ना, ते आवर्जून लेट करतात.
मग बाया एकमेकाला म्हणतात चल ना अगं ते बोराटे महाराजाचं कीर्तन आहे, टी व्हीला राहतात, यूट्यूबला राहतात, एवढे चांगले चांगले कीर्तनकार देवळावर आलेत, एवढं सोपं आहे का? या कोरेगाव तालुक्यात परिसरात चांगले चांगले कीर्तनकार पाहायला मिळाले नाही, पण सुळकेश्वराच्या कृपेनं मिळाले, चल. ती म्हणली हं, अजून बुवा यायचा, मग तो इवळायचा, मग इनकरी घुमायचा, मग चोपदार हालायचा. हे घुमायचं आणि हालायचं आहे का अंगात येतं इथं? हुशार माणसं वेळेच्या अगोदर जातात. अजून वेळ पाहिजे होता असं म्हणतात, थोडा वेळ मिळायला पाहिजे होता हो अजून. काही जण 11च्या आधी म्हणतात, पण जी हुशार माणसं असतात ना ते म्हणतात 8:30ला कीर्तन चालू झालं पाहिजे, थोडंच अर्धा तास वाढून मिळेल आपल्याला. का बरं? त्याचं कारण असं आहे, अधिक गोष्टीची अपेक्षा त्यांना असते. केरळातल्या पुरी इंग्लिश मिडियमवर शिकवायला येतात. ते तिकडं शिकवायला आल्या की त्या शाळेच्या मालकाला म्हणतात 10 ते 5 तुझी शाळा, 5 नंतर 7 वाजेपर्यंत काय करायचं? आम्ही बसून नाही राहणार, बघ एक्स्ट्रा क्लासेस घेता येत असले तर शिकवतो आम्ही, मग येतो बरं का. पहिलवा बिहारची माणसं फरशी बसवायला येतात, ते म्हणतात बसून नाही राहणार आम्ही गावाला जातो ना 8-8 दिवस जातो, पण आलो ना वर्षातले 345 दिवस तर तुमच्या कोरेगावातनं हालायचो नाही, मग काम द्या. हुशार माणसं असतात. आणि जे हुशार नसतात ना ते काम सुरू झालं की दुसऱ्या दिवशी म्हणतंय मेहुणीचं ढावळ जेवण आहे. अब तिकडं बायाचं काम, तुझं काय काम नाही, पण जावं लागतं. मग तिसऱ्या दिवशी तर 4थ्या दिवशी पुन्हा ते म्हणतंय कामावर आलो असतो पण मेहुणीला मुलगा झाला. अरे काल तर ढवळ जेवण झालं, उद्या लगे नाही म्हणे दुसरीला. मग 3 दिवस काम करताना 4थ्या दिवशी पुन्हा म्हणतं मालक सुट्टी पाहिजे का, ते मेहुणीच्या पोराचं बाळ. अरे 2-3 दिवस झालं पोरगं झालं, नाही नाही म्हणे तिसऱ्या मेहुणीचं. अरे आहेत तरी कसा, मी एकुलता एकच आहे, जाव आहे, ऐकते ना असा एकुलता एक, आणि त्याला बहिणीला असतात तसा मला एकुलता एक मेहुणा आहे म्हणे. जरा माझ्याकडे लक्ष द्या. अधिक मास म्हणजे साधकाला मिळालेली पर्वणी, होतकरू माणसाच्या आयुष्यात मिळालेला काळ आहे. ज्याला अभ्यास करायचा, ज्याला नामस्मरण करायचं, ज्याला नामचिंतन करायचं, ज्याला अन्नदान करायचं, धनदान करायचं, वस्त्रदान करायचं, त्याच्यासाठी पर्वणी आहे. म्हणून 3 वर्षात दान धर्म नाही केला तरी चालतं, पण शहाण्या माणसानं कमीत कमी अधिक मासात तरी दान धर्म केला पाहिजे. फुल नाही फुलाची पाकळी दान दिलं पाहिजे. आणि आपल्या प्रपंचातलं कमवलेलं कष्टाचं लक्ष्मी आपल्या घरात आलेली त्यातले 2 रुपये का होईना पण परमार्थाच्या कामाला गेले पाहिजेत. हे लक्षात ठेवताय ना? जरा माझ्याकडे बघा, ताट बसून 2 मणी जपायचे असतात. एक खिशातला त्याला काय म्हणतात पैसा, आणि दुसरा माळेतला. पण या 2 मण्यात फरक आहे. माळेतला मणी आत ओढायचा असतो आणि खिशातला मणी बाहेर सोडायचा असतो. जरा परत ऐका, माझ्याकडे पहा. पुण्याचं आत ओढायचं असतं आणि पापाचं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हाताने घ्यायचं नसतं. केला इशारा जाता जाता. अधिकस्य फलम अधिकस्य. अधिक मासात दान धर्माला खूप किंमत आहे. खरं सांगतो, मला देऊ नका, पण जर सप्त्यावर प्रेम असेल तर खरं सांगतो तळमळीनं गाथा पारायणाला मदत करा, वर्गणी द्या. जे 100 कमवतात ना त्यांनी 50 रुपये देऊन टाका. ज्यांनी 500 कमवतात त्यांनी 200 रुपये देऊन टाका. ज्यांना 1000 कमवतात अरे द्या तुम्ही. एका हातानं दिलं की सुळकेश्वर भगवान तुम्हाला 100 हातानं दिल्याशिवाय राहणार नाहीत. दान धर्म करा, काळाची गरज आहे. नुसतं येतं यायचं, पहिल्या पंक्तीला बसायचं, रेटून जेवायचं, वाढू लागायचं नाही, काय नाही, त्याला अर्थ नसतो. शास्त्र असं सांगतं, जी बिगर लग्नाची पोरं कीर्तनाच्या अगोदर पंक्तीला जेवायला वाढू लागत नाहीत त्यांची लग्न लवकर होत नाहीत. तेव्हा जरा बिगर लग्नाची पोरं, बिगर लग्नाच्या पोरी पटापटा कामं करू लागत जा. आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसा येतोय ना त्यांना विनंती आहे, दान धर्म करून रिकामं व्हा. आज काय एक जणांना असंच कीर्तनात ऐकलं, अधिक मासात दान केलेलं चांगलं असतं. त्यानं फॅन आणला आणि देवळात जोडला आणि फॅन फिरायला लागला. भजनी मंडळ भजनाला बसलं आणि हे पळतच आलं आणि बटन गपक्यान बंद केलं. माणसं म्हणले का रे, चांगलं वारं लागत होतं बंद का केलं? ते म्हणलं त्याच्यावर आपलं नाव आहे ना, आणि फिरल्यावर ते दिसत नाही ना, मग दिसावं म्हणून बंद केलं बटन. दान करायचं पण एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळलं नाही पाहिजे. काही जणाला दान करायचा लय नाद असतो, पण नाव झालं पाहिजे असं लय प्रयत्न. पंक्तीला जेवायला बसलं काही जण गडी पंक्तीत नाही फिरतात. खा खा, अरे खा, माझे पंगत आहे गिळ. मग काय तू उपकार केले काय? अधिक मासात दान धर्म ज्यानं केलाय, एक लक्षात ठेवा, त्याच्याकडून चुकून जर पाप झाला असेल
तर त्या दानधर्मानं ते पाप धुवून जातं आणि पुण्य वाढतं. म्हणून दानधर्माला महत्त्व आहे. या अधिक मासाला दुसरा एक शब्द आहे, पुरुषोत्तम मास. कोणता मास? पुरुषोत्तम मास. हा एवढा मास, इतका चांगला मास आहे की या मासामध्ये आपल्याला जास्तीचे दिवस मिळतात. जास्तीचे दिवस का? सौर काल आणि चंद्रकाल. याच्यामध्ये सौर वर्ष आणि चंद्र वर्ष. सौर वर्ष म्हणजे सूर्याचं वर्ष आणि चांद्र वर्ष म्हणजे चंद्राचं वर्ष. पृथ्वीभोवती सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायला पृथ्वीला, ऐकताय, बरोबर 365 दिवस जातात आणि तेच चंद्राच्या बाबतीत मात्र त्याला सूट आहे. तिथं त्याला 345 दिवसातच प्रदक्षिणा पूर्ण होते. आता या दोघाच्या मध्ये कधी 11 दिवस 6 तास 31 मिनिटं आणि 33 सेकंदाचा काळ उरतो. आता हे 11 दिवस, दर वर्षातले 11, पुढच्या वर्षातले 11 आणि त्याच्या पुढचे 11, 11 तरी किती झाले हो? 33. मग दर 3 वर्षाला हे 33 दिवस शिल्लक राहतात. आता इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे जर हे मोजायचे म्हटलं तर कुठंच गणित बसत नाही. 1 ते 31 ठरलेलं आहे. कोणाच्या कॅलेंडरमध्ये आलाय व 32वा दिवस नाही येत. मग त्यांचं गणित हुकलं. त्यांचं गणित हुकल्यामुळं भारतीय तत्वज्ञान पुढं आलं आणि आपल्या संस्कृतीनं शोध लावला. ते म्हणाले हरकत नाही, काळजी करू नका, जास्तीचा ज्येष्ठ महिना डबल मांडण्यापेक्षा त्याला अधिक मास नाव देऊन टाका. म्हणे कसं होईल? काही होत नाही, 30 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा वापरायला मिळतील आणि 30 दिवसात तुमचं पुण्य वाढेल. मग त्याला नाव काय द्यायचं? त्याला नाव द्या पुरुषोत्तम मास. पुरुषोत्तमच का? जुन्या काळात अशी एक अफवा पसरली की एक्स्ट्रा आलेले 30 दिवस म्हणजे विनाशकालाचे आहेत, चांगलं नसतं. बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं जातं अधिक मासात बारसं करायचं नाही, अधिक मासामध्ये वाढदिवस करायचा नाही, अधिक मासामध्ये लग्न करायचे नाहीत, घाणाभांगड्या झाल्या नाही पाहिजे असं सांगितलं जातं. आणि अधिक मास बदनाम झाला. मग अधिक मास अधिक बदनाम होऊ नये म्हणून देव म्हणे माझं नाव घेऊन टाका. आणि ह्या देवानं म्हणजे पुरुषोत्तमानं म्हणजे विष्णूनं स्वतःचं नाव एका महिन्याला दिलं. त्या महिन्याचं नाव आहे पुरुषोत्तम मास. आता अधिक मासात सगळेजण एकत्र आले, काही नामस्मरण करायला लागले आणि देवाचं नाव आहे म्हणून आनंद झाला. पाहुण्या रावळ्यांना बोलवायची प्रथा पडली आणि पाहुण्या रावळ्यांना बोलवता बोलवता सगळ्यात जास्त जो प्रिय असतो अक्षरदानी, मच्छरदानी, 5-25 माणसाची तानातानी, त्याचं नाव जावई. नाकेचा मोती ठेवी गहाण आणि राखे जावयाचा मान. जावयाला असं वाटलं कधीच सासू बोलवत नाही आणि 3 वर्षातनं अधिक मास येतो ना आपण गेलं पाहिजे. आणि इकडच्याही लोकांना वाटलं कसा कासना जावयाच्या तोंडावर नाक आहे, चोपदारवाणी देखणारा वय आहे, जावयाला रिकामं तरी कसं पाठवावं. मग जावयाला धोंड खायला घालायची पद्धत आली आणि महिन्याचं नावच पडलं. कशाचा महिना? बोला बोला, कशाचा महिना? धोंड्याचा. आणि मग अंधश्रद्धा जावई लोकात अशी पसरली की अधिक मास आला की जावयानं बोट चिचून घ्यायची आणि सासरवाडीला जायचं का म्हणजे अंगठी मिळते. ऐकताय ना? अधिक मासाचं महत्व असं, नामस्मरणासाठी अधिक काळ मिळावा म्हणून. अधिक मासाचं महत्व असं, या महिन्यामध्ये जीवानं शिवापर्यंत जायचा मार्ग रिकामा होतो. आता यातलं पुढचं जरा महत्व आहे का? जीवाला शिवापर्यंत पटकन जाता यावं आणि कमीत कमी या महिन्यात तरी वैराग्य प्राप्त व्हावं म्हणून अधिक मासात शिवाची भक्ती करणं हे जास्त महत्त्वाचं. का? ह्या महिन्याला ज्याचं नाव दिलं तो पुरुषोत्तम, त्याचं नाव विष्णू, तो राम, भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव. नाव ज्याचं दिलंय तो पुरुषोत्तम आहे. भक्त कोणाचा? म्हणजे आता नीट आहे का? हा पुरुषोत्तम भक्त कोणाचा? शिवाचा, सदाशिवाचा म्हणजे शंकराचा. पुन्हा ऐका, म्हणजे अधिक महिना भक्त कोणाचा? शंकराचा. आत्ता जो महिना चालू झालाय, आज 3रा दिवस प्रतिपदेपासून, हा अख्खा महिनाच भक्त कोणाचा? शिवाचा, शंकराचा म्हणजे सुळकेश्वराचा. जर ह्यो अख्खा महिना शिवाचा भक्त आहे आणि याच महिन्यात नेमकं तुम्हाला शंकराच्या पाया पडायला मिळतंय म्हणजे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. काय जुन्या लोकांनी सुळकेश्वराच्या मंदिरावर सप्ताह चालू केला असेल, किती डोकं लावलं असेल, हे आलतं का कधी डोक्यात? पण आता गंमत आहे का, 2023 सालात जो आला होता तोही अधिक मास, आता जो आलाय तो सुद्धा अधिकच मास, आणि 2029 मध्ये येईल तो सुद्धा अधिक मास. मागच्या 3 वर्षापूर्वी आला होता श्रावणात.
कधी आलता? श्रावणात. आता आलाय. बोला बोला. ज्येष्ठात. आणि पुढच्या 3 वर्षांनी येणार आहे वैशाखात. असं सगळं आहे. आषाढ आणि वैशाख ह्याचा मिलाप. म्हणजे तुम्ही काळजीच करू नका. इतका जर हे देव आपल्यावर कृपा करतो की आपल्याला भसता यावं म्हणून, तरी सुद्धा काय जण म्हणते ते महाराज लोकांचा धंदा आहे. येडे आहेत महाराज लोक धोत्र घालायला. अधिक फळ मिळावं आणि पुण्य वाढावं याच्याकरता सुवर्ण संधी म्हणजे आपला हा अधिक मास आहे. त्यामुळे या महिन्याचं सोनं करून घ्या, आयुष्यात चांगला वापर करून घ्या. आणि इथं आलाय ना, एकच करायचं आता. उत्तमा उत्तम उत्तमा 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 वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. उत्तम हरी हरी. वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. असा हा सुवर्ण संधी असणारा काळ. आणि म्हणून तुमच्या वाट्याला आलेले हे आणि माझ्या वाट्याला आलेलं आजचं कीर्तन पुष्प समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र पळशी स्टेशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या सुळकेश्वराच्या तीर्थक्षेत्रावर मला आजचं कीर्तन करण्याचा आजचा हा योग आहे. आपला देवच वैराग्य संपन्न आहे. आपला देव महादेव वैराग्य संपन्न आहे. त्याच्या बाबतीत दोन्हीत फरक आहे. विष्णू ऐश्वर्य संपन्न आणि महादेव म्हणजे वैराग्य संपन्न. विष्णूला लोकांतात राहायला आवडतं आणि महादेवाला एकांतात राहायला आवडतं. विष्णूला सगळे साज शृंगार, शिवाचं तसं नाही. अगदी त्याला काही आवडत नाही. बघा तुम्ही, विष्णूची बायको सोन्यानं वाकलेली आणि आमच्या महादेवाची बायको कधी जर तिला वाटलंच महादेवाबरोबर सेल्फी काढावा तर तिने हातातला मोबाईल पुढे धरला की महादेवाच्या गळ्यातला दणका देतं मोबाईल. असं वैराग्य संपन्न असणारा आमचा महादेव आहे. विष्णूच्या बाबतीत सगळे वारकरी आजूबाजूनं, पण महादेवाच्या बाबतीत मात्र भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती असा असणारा शिव आणि हर असा संगम आहे तुमच्या या तीर्थक्षेत्रावर. आता वाजवून देऊ नका हो. श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण पैलवान दत्तात्रयजी गायकवाड, मला पैलवानांचा फोन आला. इथं येईपर्यंत वाटलं नेमकं कीर्तन हाय तरी कुठं, पण इथं आल्यानंतर वाटलं जणू काही कैलासातच कीर्तनाचा सोहळा चाललाय. असं गोड वातावरण आहे. श्रद्धेय हरिभक्तपरायण आदरणीय अनंत महाराज आरबट महाराजांच्या खूप सुंदर व्यासपीठाच्या नेतृत्वानं, बाळकृष्ण महाराजांच्या मार्गदर्शनानं आणि आदरणीय हरिभक्तपरायण बाकी सर्व महाराज मंडळी, ज्यामध्ये गणेशजी महाराजांचा मृदंग अत्यंत गोड आहे, जाधव महाराजांचं गाणं अत्यंत चांगलं आहे, ते सुद्धा कीर्तनकार आहेत, बाकी महाराज मंडळी आहेत, माझे काही मित्र आहेत. कीर्तनकाराच्या साथीला सगळी अशी गोड माणसं असली की बरं वाटतं. माझे जिवलग मित्र श्रद्धेय आदरणीय यादव महाराजांचे सगळे विद्यार्थी आहेत. वैष्णव कीर्तनकार या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं माझ्या कीर्तनाचं शूटिंग होतं आहे. विशालजींचा सुंदर साऊंड आहे. आपल्या सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. निवडलेल्या अभंगाला सुरुवात. विठ्ठल या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट व्हायला जात नाही, आत्तापर्यंत गेली नाही आणि इथून पुढं कधी काही व्हायला जाणार नाही. काय काय व्हायला जात नाही याची यादी देतो, जरा पाठ करून ठेवा. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी कधीच व्हायला जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. नाम घेता वाया गेला, आईसा कोणी आई केला, तरले तर त्या भरवसा, नामधारकाचा ठसा, नामे तारिले अपार, महापापी दुराचार, हरि उच्चारणी अनंत पाप रासी, जातील लयासी क्षण मात्रे. हे सगळ्यात मोठं फायद्याचं आहे, काही व्हायला जात नाही. बरं असं आहे, ज्ञान पाहिजे असेल तर अभ्यास करा, पैसा पाहिजे असेल
तर उद्योग करा. चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर व्यायाम करा. आणि समाधान पाहिजे असेल तर डोळे झाकून संप्रदायात प्रवेश करा. सदा नाम घोष करो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. परमार्थ किती सोपा आहे ऐका. गळ्यामध्ये सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते. गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते. पण गळ्यात तुळशीची माळ घातली रे घातली की आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. एवढा देखना परमार्थ. या उपर सोपा परमार्थ नाही. किती सोपा परमार्थ. इतकं सोपं सांगितलंय. सोपेवर आम्हा सांगितले संती. लोक म्हटले तुकोबा आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा. महाराज म्हणाले नका ठेवू. मग पहावे पुराणी विचारोनी. पहावे पुराणी विचारोनी. पहावे पुराणे विचारो. पहावी पुराणे विचारो. हो तुका म्हणे नाही विश्वास जामारी. पहावे पुराणी विचारो. पहावे पुराणी विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास जामारी. पहावे पुराणे विचारो. पहावे पुराणे विचारोनी. विचारोनी. वेदानंत बोलिला अर्थ तुकाची साधिला. निजनिष्ठा नाम घ्यावे. महाराज म्हणाले दुसरं काही करायची गरज नाही. आता अजिबात वाजलं नाही पाहिजे. काही करा. इथं येऊन माझ्या गळ्यात वायर बांधा पण वाजू देऊ नका. इतकं सुंदर चाललंय. किती गोड लोक कीर्तन ऐकतायत. अरे सगळ्यात जास्त मला असतो तरीवालाच आवडलाय. खरं सांगतो. तुम्ही जर परवानगी दिली ना आप्पा मी गाडीत टाकून घेऊन जाईन ना. असं इतकं सगळं गोड वातावरण आहे. विशेष म्हणजे आजचं कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य श्रद्धेय आदरणीय युवा उद्योजक आणि अत्यंत शेती या क्षेत्रामध्ये मोठं नाव तथा कृषी खात्यामध्ये मोठं नाव आहे आदरणीय सुनीलजी भोसले. सुनील शंकर भोसले अर्थात शंकर वामन भोसले यांच्या स्मरणार्थ त्यांच्या चिरंजीवानं आजचं हे कीर्तन पुष्प या समोर माझ्याकडे त्यांनी दिलेलं आहे. असं आहे संप्रदायाचा असा पहिला नियम आहे. कीर्तनातलं नामस्मरण कधी वायाला जात नाही. बसा. शास्त्र असं सांगतं वेदानंत बोलिला अर्थ तुकाची साधिला. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे किंवा गावे किंवा घ्यावे. कसंही करा. गा नाही तर घ्या. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. पांडुरंगाकडे जाताना प्रेमाची अपेक्षा करावी. प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. हो महाराज आम्हाला कळतंय देवाकडे प्रेम मागितलं पाहिजे हो. पण प्रेम मागण्यासाठी काय केलं पाहिजे. गात जागा. काय जायचंय गात. देवाचं नावच का त्याला खूप आवडतं. मी तयापासी पांडवा हरपलो गा दिवसावा जेत नाम घोष बरवा करीती माझा. आता कीर्तन नीट मन लावून ऐकायचं. आता कडीला कडी तुमच्या गावाच्या शेजारनं रेल्वे जाती. डब्याला डबा असं रेल्वेच्या रुळावानी कीर्तन सरळ गेलं पाहिजे शेवटच्या चरणावर. आपल्या कीर्तनातला पहिला मुद्दा आहे देवाला काय आवडतं. तर देवाला प्रेमाचं बंधन आवडतं आणि प्रेमाचं बंधन प्राप्त करण्यासाठी नामस्मरण करायचं. कळलं. नामस्मरण करू पण नामस्मरण कसं करायचं. शिंक जांभई खोकला बसी तुकाची वेळ वाया गेला. आपलं उलट आहे. शिंक जांभई खोकला बसी तुकाची देवा आठविला. आपलं उलट आहे. शिंक जांभळी आणि खोकला. एवढ्या पुरताच वेळ वाया गेलाय. कुणाचा. तुकाराम महाराजाचा. आपलं उलट आहे. आपला असा आहे शिंक जांभई आणि खोकला एवढाच देव आठवलाय. तुम्ही बघा शिंक आली ना रामकृष्ण हरी. जांभई आली ना विठ्ठला पांडुरंगा मायबापा खंडोबा मसोबा. आणि खोकला आला श्री विठ्ठल. पुन्हा 24 तास देवाचा ना आपला घटस्फोट.
साधूचं तसं नाही. गोविंदासनी गोविंद शेणी गोविंद त्या म्हणे बैसला असे पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. अहो जागृती स्वप्ने पांडुरंग. एका कीर्तनात एक शेठजी आला. महाराजांना स्वप्न पडलं ना तर महाराजांच्या स्वप्नात देव यायचा. आणि ह्याच शेठजीनं कीर्तनात बसल्यावर त्याच्या स्वप्नात त्याचं कापड दुकान आलं. बरं ते बसताना ते काय तुमच्या वाणी मागं सरून बसलं नव्हतं. ते कीर्तनकाराच्या पायात त्याला बसलं होतं. पायात त्याला स्वप्न पडलं. त्याच्या कपड्याला गिऱ्हाईक आलं. त्यानं बोट दाखवलं. ते वरचं कापड आहे ना ते खाली वाडा ते खाली वाडा. आणि ह्यानं वर हात घेतला आणि महाराजाचं धोतार त्याच्या हाताला घावलं. पाहता काय फेडलं आणि दुसरं काय. साधूच असं नाही. महाराज म्हणाले आम्हाला एवढं वेड लागलंय एवढं वेड लागलं. दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडी माझी माझ झाली अनावर वाचा. माझी माझ झाली अनावर वाचा. माझी मत झाली वाचा. माझी मत झाली माझी माझ झाली अनावर वाचा. माझी माझ झाली अनावर वाचा. माझी मत माझी मत छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा घेतला. माझी मर्यादा हरकत नाही महाराज. तुमच्या बाबतीत जे घडलं ना ते आमच्या बाबतीत आम्ही आता करू. आम्ही नामस्मरण करायला आज आत्ता ताबडतोब सुरुवात करू. पण जरा नामाचे फायदे सांगाल. महाराज म्हणले पाप जळतं पुण्य वाढतं भक्ती मुक्ती मिळते वैकुंठात जागा मिळते काय नादाला लागत नाही. तुम्ही बघा मी प्रकार सांगतो प्रमाण देतो. पाप जळतं नामसंकीर्तन जळतील पापे 2-2 महिन्याचे जन्मांतरीची. बर हरकत नाही. अजून काय होतं. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. पाप जळतं. जळलं कुणाचं वाल्याचं जळलं. हे ध्यानात ठेवा बरं. नामस्मरणानं किती फायदे होतात 5. उद्या कोणी विचारलं तर सांगता यावं. नामस्मरणाचे किती फायदे होतात 5. काय झाले दुर्दैवानं माणसं खऱ्या देवाला विसरलीत. ह्याच्याकडे ध्यानच नाही. पुढं पाठ मागं हरिपाठ पुढं पाठ मागं हरिपाठ पुढं पाठ मागं हरिपाठ. अहो वार बदलला तर देव बदलणारे अवलादी झाल्या. तो आज वार कोणता हे चेक करायला कॅलेंडर नाही पाहायचं. बायकोचा व्हॉट्सअपचा स्टेटस पाहायचं. तिथं महादेव दिसले की कोणता वार. दत्त दिसले की कोणता वार. मारुती दिसला की कोणता वार. आणि खंडोबा दिसला की कोणता वार. रविवार. हे बदलतं. महिना बदलला तरी देवाचं प्रेम बदलतं. तुम्ही बघा चैत्रात रामाला भजतात श्रावणात कृष्णाला पुजतात. मग आता कृष्ण धरल्यावर श्रावणातच शिव धरायची काय गरज आहे. महादेवा बी प्रेम विष्णू बी प्रेम. तवर भाद्रपदाला की टुकुमुकू बघतोय चांगला. बरं तो आल्यावर पैलवान त्याला आणायला बी दम नाही घालवायला बी दम नाही. गणपती बाप्पा. आणि पुढच्या वर्षी बरं गणपती आले रे आले की तिसऱ्या दिवशी ह्यात त्या दोघीला मिस कॉल हाणून बोलवून घेतात. बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची गाडी घुंगराची बैसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला. येत बीत नाही काय ते पिऊन पडलेलं असतं पण म्हणायचं असतं. काय बायांना अभिमान असेल माहेरचा कोणास ठाऊक. आम्ही लहान होतो ना तेव्हा एका म्हाताऱ्यानं बोव्या गायलेल्या ऐकल्या होत्या. वाट चार वाट सरा काय बघतो
खेड्याला सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. आम्ही चौकशी केली, म्हणलं आजी एवढा श्रीमंत आहे तुमचा भाऊ की तुमच्या भावाच्या वाड्याला सोन्याचं कुलूप आहे? ती म्हणली तसं नाही रे राजा. मग म्हणलं कसं आहे? अरे सोन्या नावाचा सावकार आहे माझ्या माहेरात आणि त्याच्याकडनं जमीन पैसे घेतले होते, जमीन लिहून दिली होती फिटता फिट ना, म्हणून सोन्या नावाच्या सावकारानं त्याच्या घरातलं कुलूप आणून माझ्या भावाच्या वाड्याला घातलंय. तेव्हापासून मी असंच म्हणते, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. बरं आले गणपती, बसला गणपती, गेला गणपती, मग आश्विन महिन्यात देवीला बोलवायची गरज काय? बरं बोलवलं, मग आता आली का नाही देवी? मग देवी आल्यानंतर दसऱ्याला चला ठीक आहे देवी निघून गेली, मग मार्गशीर्ष महिन्यात तिचा पुळका डबल यायची गरज काय? गुरुवार आला की सासूच्या थोबाडाकडे पाहत नाही, पण चौरंगाच्या वरती कलश, कलशाच्या वरती नारळ, त्याच्या पाठीमागं महालक्ष्मीच्या व्रताचा फोटो असणारं पुस्तक. कल्पेश दादा तुमच्याकडे असतं का? आटपाटनगर होतं, तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्वा, राणीचं नाव होतं सुरचंद्रिका. या दोघांना एक मुलगी होती, तिचं नाव होतं श्यामबाला. सुरचंद्रिका दिसायला खूप सुंदर होती, पण थोडा मोठ्यानं उलटं बोलत होती. एके दिवशी देवीला वाटलं राणीला मागच्या जन्माची आठवण देऊन पाहावी. पटकन उडं घातलं, काठी घेतली टेकायला, काठी टेकत पळशीमध्ये आली. दासीने पाहिलं, कोण ग तू थेरडे, इथं कशाला आली? राणी साहेबानं पाहिलं तर मला चोरतील त्या, तुझी राणी मागच्या जन्मी दासी होती, 18 दारिद्र्यानं गांधली होती. एके दिवशी शेतामध्ये गेल्याच्या नंतर काही सुवासिनी तिकडे व्रत करत होत्या. महालक्ष्मीचे व्रत करत असताना तिनं त्या सुवासिनीच्या जे व्रत तुम्ही करताय ते व्रत तुम्ही मला सांगाल का? उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा. काय मन लावून ऐकतात लोक. महाराज म्हणाले हा तर मोठा घोळ झाला. तुका म्हणे कैसे आंधळे परिणाम विसरली तया, थोर झाली हानी, पचती लखानी. तुम्ही सगळी कीर्तन ऐकणारी माणसं आहात, म्हणून 5 फायदे प्रमुख आहेत. मी मगाशी सांगितलं होतं, आहे का ध्यानात कोणाच्या? जाऊ द्या, डबल आहे का? पाप जळतं, पुण्य वाढतं, वैकुंठात जागा मिळते, मुक्ती मिळते आणि काळ नादाला लागत नाही. हे किती फायदे झाले? 5. जरा पाठ करत जा कीर्तन, नाहीतर नुसतं ह्या कारण ऐकायचं तिकडं वर नेऊन सोडून द्यायचं कार्यालयाच्या बाहेर. अरे ऐकायचं, हृदयात साठवायचं. नुसती कीर्तन ऐकून काय उपयोग आहे? काहीतरी आपल्याला त्यातनं घेता आलं पाहिजे. आपल्या प्रपंचात, आपल्या आयुष्यात आमच्या कीर्तनाचा युटिलाइज झाला पाहिजे, वापर झाला पाहिजे, तर ते कीर्तन करण्यात तरी मजा आहे. नाही तर नुसतंच काय कीर्तन करून सध्या आम्ही बिलही चांगले राहिलो नाही. खरं सांगतो, काय अजून 4-5 वर्षच आमचं चांगलं चालणार आहे. अजून 5 वर्षानं तुम्हाला टी व्हीला बातम्या ऐकायला मिळणार. चालू कीर्तनात पकवाजाने कीर्तन करायला गोळ्या घातल्या, सगळे पिस्तूलधारी महाराज होणार, सगळे होणार. जाऊ द्या, माझ्याकडे बघा तुम्ही. असं सूत्र आहे ते. कबीर महाराजांचा एक दोहा देतो. ते म्हणाले, सगळेच काय माळकरी चांगले असतात? लोक म्हणले, असं का म्हणतात महाराज? मग कबीर महाराज म्हणाले, माला बनाई मोती की, माला बनाई मोती की, बीच में डाला सूत, माला बिचारी क्या करे जब पहनने वाला कपूत, टोपी बनाई खादी पहनने वाले 1000, अरे टोपी बनाई खादी की पहनने वाले 1000,
बिचारी क्या करे जब पेट में काला बाजार. ऐका बरं, हे वारकरी शिक्षण संस्थेची सगळी मुलं हे उभारलेली एकूण 15 टाळकरी विनेकऱ्यासह. टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बाजार. अंतरीची घे तो गोडी पाहे जोडी भावाची भावाची भावाची. नाही जर आपल्याकडं म्हटलं जातं मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान पावायचा नाही र हे देवा शान पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला देव बाजारचा भाजीपाला बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही. हे दगडाचा देव त्याला वडराचा लाकडाचा देव त्याला अग्नीचो मातीचा देव त्याला पाण्याचं सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं देवा शान पावायचा नाही देवा शान पावायचा नाही रे. भाव तर देवाला आवडतो आणि दुसरी गोष्ट प्रेम देवाला आवडतं. या दोन गोष्टी सोडून देवाला काय आवडत नाही. पण याकरता नामाचे फायदे करून घ्या. काय काय होते बोला बरं. कोणकोणते 5 फायदे सांगितले. हे पुढं पाठ मागं हरिपाठ. आज जेवणाचा मेनू काय होता. काय होतं जेवायला. अजून अजून काल काय होतं. काल हा होय ते कसं ध्यानात राहते. पाप जळतं. दुसरी गोष्ट पुण्य वाढतं. तिसरी गोष्ट वैकुंठात जागा मिळते. चौथी गोष्ट मुक्ती मिळते. आणि 5वी गोष्ट काळ नादाला लागत नाही. प्रमाण घ्या आता ओळीनं देतो हा. वेळ वाया न दवडता. पाप जळालं. जळलं कुणाचं वाल्याचं. वाल्या कोळी महाहत्यारी नामे तारीला निर्धारी. 2 पाप जळतं तसं पुण्य वाढतं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. 3 वैकुंठात जागा मिळते. वैकुंठ वाटा संत गेले विठ्ठल नामे मुक्त पेटा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेटा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा. तेने वैकुंठ वाटा संत गेले. अनेक तोंडाखालचं प्रमाण आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी तेने वैकुंठ भुवनी घर केले. 4था फायदा मुक्ती मिळते. नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती चारी. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवसचारी खेळी मिळी. तुका म्हणे नामा पासे चारी मुक्ती. आणि आयसे बहुत ग्रंथी बोलेले. अशी एका विषयाला 3 4 प्रमाण आली म्हणजे कीर्तन करायला बी बरं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काळ नादाला लागत नाही. कशावरून नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. काळ खरंच पळून जातो. काय पुरावा आहे का. हाय ना. दड 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 दुडो दोडो 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 पळ सुटला कळी काळा पुढे रे. कळ सुटला कळी काळा
दड 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 दुडू हे 5 अधिक फायदे झाले तुम्हाला. आता पैलवान तुम्ही कीर्तनाला बोलवलं ना मला, हे 5 फायदे झाले. पाप जळले, आता काही काळजी करू नका, पुण्य वाढले, परत मुक्ती मिळाली, वैकुंठात जागा मिळाली, काळ पण आता नादाला लागत नाही. मग किती चांगलं झालं आपलं. मग आता उद्यापासून उपस्थिती वाढली पाहिजे का घटली पाहिजे? वाढली पाहिजे. येताना एकेकाला सांगत जा म्हणावं, चल अधिक फायदा होईल अधिक मासात. बरं कळलं महाराज आम्हाला. पण हे 5 फायदे तुम्ही आम्हाला सांगितले नामचिंतनाचे. तुकोबा तुमचं कसं आहे? महाराज म्हणाले, आम्ही देवाच्या प्रेमाच्या बंधनात अखंड बुडालो. देवाच्या प्रेमाच्या बंधनात. आणि प्रेम म्हणजेच देवाचं नाव, नाव म्हणजे भगवंताचं प्रेम, आणि प्रेम म्हणजे भगवंताचं नाव. या दोन्हीला वेगळं करता येत नाही. पण काय आहे, जीवाला 3 बंधनानं घेरलंय हो. एक कर्माचं बंधन, 2 गुणाचं बंधन, आणि 3 संसाराचं बंधन. ही 3 बंधनं विचित्र आहेत. विचित्र म्हणजे बेकार आहेत. बेकार म्हणजे आगाव आहेत. आगाव म्हणजे वाईट आहेत. वाईट म्हणजे दळभद्रे आहेत. पहिलं बंधन कर्माचं. पुरावा घ्या. आगा कर्मे जे उरावे, ते हे सुख दुःखी फळावे, भोगावया यावे देहा एका. ओवी दिली प्रमाण घ्या, केले कर्म झाले. केले कर्म झाले, आले थोडं उशीर आले, पण आले थोडं उशीर आले. केले कर्म झाले, त्याची बोगा हरपली चिंता गाता हरिमुखी. भोगा आले केले कर्म, उपजले मेले ऐसे किती. कसंही लावा ना. म्हणजे सोपं प्रमाण म्हटल्यामुळे मी उलट करून सांगितलं. आगा कर्मे जे उरावे, ओवी झाले प्रमाण झालं. श्लोक देतो. अदशोर्ध्वं प्रसुदातश्च शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालः अदश्य मुलाने नुसंततानी कर्मानुबंधिनी. मनुष्य लोके कर्म कोणाला चुकलं का? जाऊ द्या, मी विचारतो. एकाच दगडाच्या खाणीतून 3 प्रकारची दगडं जन्माला येतात. एक दगड मंदिरातली मूर्ती, दुसरा मंदिरातली पायरी, तिसरा नारळ फोडायला. यात त्या दगडाच्या खाणीचा दोष आहे का हो? असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. यात दगडाच्या खाणीचा दोष आहे का? अजिबात नाही. प्रकार 2. एकाच विहिरीतलं पाणी विविध पिकाला जातं. पाणी ऊसाला गेलं तर ऊसाची चव, चिंचेला गेलं तर चिंच, पाणी मिरचीला गेलं तर मिरची, पाणी कारल्याला गेलं तर कारलं. म्हणा माझ्याकडे बघून तो तरेवाले कारलं. तुम्ही तर शिव्या देऊन राहिले मला.
यात त्या विहिरीतल्या पाण्याचा दोष नाही. पुढचा ऐका. एकाच माळ्याच्या माळ्यात फुललेली फुलं, काही गळ्यात, काही देवाजवळ, काही प्रेतावर, यात त्या माळ्याच्या फुलाचा दोष नाही. अजून उदाहरण देतो मी पुढचं तुम्हाला. एकाच मास्तरच्या वर्गात 100 पोरं, काही डॉक्टर झाली, काही वकील झाले, काही कलेक्टर झाली, काही जण देवळात गेले पाया पडायला म्हणून, चांगला बल काढून नेला आणि गेलेलं तिथे नेऊन लावला. या त्या मास्तरचा काय दोष आहे का? अजिबात दोष नाही. काय काय माहिती आहे का? बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. झालं काय, एका बापाला 2 पोरं होती. 500 रुपये पाहिजे होते. थोरल्याला सांगितलं, जा रे, गावात सावकाराचा बंगला आहे, वाडा आहे मोठा, सावकाराकडे जाऊन 500 रुपये आण उसने. थोरला गेला बंगल्यावर, वरच्या मजल्यावर चढून गेला. तिथं वर सावकार बसला होता. जाड होता, 168 किलो वजन होतं त्याचं. आणि ते असं 4 खुर्च्या एकात एक घातलेलं आणि त्याच्यावर बसलेलं ते. त्या सावकाराला म्हणलं 500 रुपये पाहिजेत. सावकार म्हणले, देतो हा बाळा. कुणाचा रे? अमुक अमक्याचा. आता 500 रुपये द्यायचे. एवढ्यात हसायला लागलं फिदी फिदी गालात. का हसतो रे पोरा? तुम्ही लई जाड आहे. अरे 500 मागायला लागला, माझ्या जाडपणाला हसतोय रे? नाही, तुमच्या जाडपणाला हसत नाही, तुम्ही मेल्यावर तुम्हाला बाहेर कसं काढायचं म्हणून हसायला आले. सावकाराला राग आला. त्यानं सेवकाला बोलवून त्याला बांधून ठेवायला लावलं. मग धाकटा गेला. दादा आलाय का आमचा? आलाय ना. कुठं आहे? बांधून ठेवला त्याला. का? अरे ते किती जाड आहे म्हणतात, मेल्यावर बाहेर कसं काढायचं म्हणतं म्हणून बांधला त्याला. येडाच आहे दादा. काही अक्कल नाही दादाला. का? अहो तुम्ही मेल्यावर बाहेर काढायचं काय लय अवघड आहे का? बारीक बारीक तुकडे करायचे आणि मग बाहेर काढायचं. ह्यालाही बांधला सावकारानं. मग ह्यांचा बाप तिथं गेला. हो सावकार, पोरं आलीत का? आलीत ना. कुठं आहेत? ते काय बांधून ठेवले का? अहो माझ्या जाडपणाला हसतात. पहिलं म्हणतं मेल्यावर बाहेर कसं काढायचं, दुसरं म्हणतंय तुकडे करायचे. असं कुठं असतं का? हे शिकवलं का तुम्ही? सावकार म्हणले, ते शेतकरी म्हणे, येडेच आहेत हे दोघं. का? अहो कशाला तुम्हाला बाहेर काढायचं सावकार? अहो थोडंफार डिझेल आणायचं, खाली टाकायचं, थोडं वर टाकायचं आणि पिटवून द्यायचं माडी सहित. आणि कशाला बाहेर काढत बसायचं? दिल ना 500 रुपये तो आता. काय दोष आहे त्या आई बापाचा? अजून एक उदाहरण देतो. एकाच बापाच्या पोटी 3 पोरं जन्माला आली. एका पोरानं रामाची शरणागती पत्करली. एक 6 महिने झोपला, तो 6 महिन्यानं उठला आणि दुसरा रामाच्या विरोधात गेला. रावण, बिभीषण, कुंभकर्ण. आई बापाचा काय दोष आहे? केले कर्म झाले, त्याची भोगा आले. तुम्ही जर घरात असाल ना, तुमच्या कुटुंबातलं उदाहरण देतो. 2-3 जर भाऊ एकत्र असतील तर एक भाऊ पहाटे 5ला उठतो, जीवाचं रान करतो. उधळलेल्या घोड्याचे चित्र लावून माणसाची प्रगती होत नाही. घोड्यासारखा उधळत राहतो, कष्ट करतो. रात्री सगळं गाव झोपी गेल्यानंतर झोपतो. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस हाडाचे काडं करतो. एक दिवस त्याचं चांगलं होतं आणि त्याचाच चुलत भाऊ किंवा त्याचा सक्का भाऊ काही काम करत नाही आणि मग तो मागं राहतो. त्याची प्रगती होत नाही, त्याच्याकडे पैसे येत नाहीत, त्याची गरिबी होते. आणि मग एक दिवस आपलेच आईबाप म्हणतात, माझ्या पप्याचं जरा वाटोळच झालं. अगं बाई, तो त्या पप्याच्या कर्माचा दोष आहे. कर्म जर चांगला असेल, फळ मिळायला काय अडचण आहे? बंधन कर्माचं. दुसरं एक बंधन आहे तुमच्या माझ्या मागं, ते बंधन संसाराचं. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा. कुटुंबाची या संसारात ना एकच अपेक्षा राहते, ल्यावे, खावे, बरे असावे, सदैव वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. लोकाला वाटतं फक्त आपलं बरं व्हावं. ल्यावे आवडतो लोकाला संसारात. ल्यावे म्हणजे नटावं. सगळ्याला वाटतं सुंदर दिसावं. आहे का नव्हतं तरी वादक? बरोबर आहे. 70 वर्षाची म्हातारी 35 वर्षाच्या सुनबाईला म्हणते, सुनबाई काय आता मेहंदी लाव ग माझ्या डोक्याला. लय पांढरं दिसायलंय ग. सप्ताह बसलाय अधिक महिन्यात. चांगले चांगले कीर्तनकार लोक यायचे, मी जायचे पारायणाला. गाथ्याचं पारायण आहे आणि किती ग सुंदर दिंडी काढून आपल्या सप्त्याची सुरुवात राहते. सगळं जिथल्या तिथं असतं, वारकरी येतात आणि मग सगळे महाराज लोक पण येतील. लयच पांढरं दिसतंय. कर काळं, किती बी काळं करा, 15 दिवसात प्रकरण उघडकीला येते. वर्ण काळं मध्येच पांढरा कमी दाबाचा पट्टा. लोक मिशा काऊन काळ्या करतात देव जाणे. 15 दिवसाच्या आत गव्हाच्या शेतात हरभरा टोचावा तसा एक एक टुकमुक बघतोय चांगला म्हणून बाहेर येतो. काय वेळ लागले सौंदर्याचं कुणास ठाऊक. बोलले लोक सौंदर्याला. प्लॅस्टिकच्या बाया असतात उभ्या कपड्याच्या दुकानाच्या बाहेर, त्यांच्याकडे सुद्धा माना मोडस्तोवर पाहतात.
काय वेळ लागलंय सौंदर्याचं देव जाणे. 12वीच्या पेपराला पोरग निघालं आणि एस टीमध्ये शेजारी एक गोरी पान पोरगी येऊन बसली. ह्यानं पेपरच लिवला नाही. रातभर इंस्टाग्रामला आयडी हुडकत होतं त्याची. अरे गावात असतं का तसं? काय दुर्दैव आहे. रायगड बघायला अमेरिकेतली पोरगी आली, पालीच्या पोटासारखी पांढरी शुभ्र. चौबदार तुम्ही पाहिली का? असं लय गोरी गोरी पान, फुलासारखी छान, आणि त्यात त्यानं कमी कपडे घातलेले, तिकडची संस्कृती. आली ती पाहायला किल्ला, हातात कॅमेरा घेतलेला, नोटबुक घेतलेली, पेन घेतलेला, काहीतरी नोट डाऊन करायची, काहीतरी लिहायची, असं सगळं जिथलं तिथं चाललं होतं. आणि आपल्या इकडचे 4 पोरं किल्ला पाहायला गेले होते. ह्यांना ती दिसली, ती किल्ला पाहायची आणि हे येडे किल्ला पाहायचे. नजर हटीन दुर्घटना घटी. ती किल्ल्याकडे बघायची, हे येडे तिच्याकडे बघायचे. तिच्या ध्यानात आलं हे लयच उपाशी संघटनेतले अध्यक्ष उपाध्यक्ष दिसतात. ती म्हणली, हे मॅन डोंट लुक मी. तरी हे काय बघायचं थांबतात का? अशा डोळ्यातनं जीव गेला असे बघायला लागले वाट. ती म्हणली, हे मॅन डोंट लुक मी. ह्यानं मोबाईल काढला आणि फोटो काढायला चालू केलं. ती म्हणली, डोंट कॅप्चर माय पिक, आय एम नॉट कल्चर, दिस इज द कल्चर, शूट देअर. आपलं येडं म्हणलं, मॅम 1 फोटो यू अँड मी प्लीज. ती जाग्यावर थांबली. हे येडं तिच्या शेजारी जाऊन उभा राहिलं, खांद्यावर हात टाक, जवळ उभा राहा, फोटो काढ. तिला पक्क माहीत होतं हे येडे आहे, गेलेले दिसतात. आणि मग ती निघून गेली आणि तिनं तिच्या इन्स्टाच्या आयडीला पोस्ट केली आणि चांगलंच लिहिलं तरीसुद्धा, इंडियन कल्चर इज व्हेरी ग्रेट. आणि आपल्या येड्यानं तिच्याबरोबरचे फोटो स्टेटसला टाकले आणि खाली लिहिलं, भावानो कमेंट करून सांगा वहिनी कशी दिसते. काय दुर्दैव आहे. अरे महाराष्ट्रातला एक उपसरपंच सौंदर्याच्या नादाला लागला तर गाडीच्या काचा वरती घेऊन तिच्याच दारात जाऊन डोक्यात बंदुकीनं गोळी घालून मेला. सौंदर्य वाईट राहतं, श्रीमंती वाईट असते. परत ऐका, पुरुषानं सौंदर्याला महत्त्व द्यायचं नसतं आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नसतं. 2 महिन्यापूर्वी मराठवाड्यातला एका पोरीचा बाप स्वतःच्या लेकीच्या जळत्या चितेसमोर उभा राहिला होता आणि बोंबलून लोकाला सांगायचा, तुमच्या पोरी गरिबाला द्या, श्रीमंताला देऊ नका आणि भपक्यावर जाऊ नका. मला सांगायचं आहे तुम्हाला, पोरीनो श्रीमंती वाईट असते, पोरानो सौंदर्य बेकार असतं. कर्तृत्वानं पुरुष देखणा दिसतो आणि संस्कारानं बाई सुंदर दिसते. जेवढे संस्कार तेवढी ती सुंदर असते. तुम्हाला मूल्यमापन करताना तुमचे संस्कार पाहिले जातात. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू सौंदर्य नाही पाहिलं, कर्तृत्व आणि संस्कार पाहिले जातात. APJ अब्दुल कलाम सौंदर्य नाही पाहिलं, ऐकताय, कर्तृत्व पाहिलं जातं. आणि आपण खुशाल नादाला लागतो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभा केली. राजा नजरन आणला याचा स्वीकार करावा. तसे छत्रपती शिवाजी महाराज 4 पावलं पुढे आले. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला, बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला, पण बाईतली आई काली तो जिजाऊचा छत्रपती शोभा झाला. बरं, दिसायला एवढी सुंदर की एका कवीनं वर्णन केलं, इतकी सुंदर. पण माझ्या राजानं साडीचोळी आणली, त्या मुसलमानाच्या बाईच्या हातावर टिकवली, हात जोडली. अशी चामूची माता असती रूपवती, आम्ही इतकेच सुंदर दिसलो असो तो वदले ते शिवछत्रपती. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच उन्हा, काळ्या राती काळ्या अरे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला ये म्हणाला, आई ग, त्या तरुणीला ये म्हणाला, राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच ऊन. हातवर सगळ्याचे एक साथ एक टाळी. हा, चित्राला महत्व नाही, चारित्र्याला महत्व. म्हणून ल्यावेमध्ये अडकू नका. चित्र महत्वाचं नसतं. चेहरा आणि स्वभाव या एका नाण्याच्या 2 बाजू असतात. चेहऱ्याचं सौंदर्य काही काळापर्यंत सोबत येतं, पण स्वभावाचं सौंदर्य शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतं. चेहरा आज आहे तसा उद्या नसतो.
स्वभाव शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहतो. जोडीदार निवडताना माणसानं चेहरा पाहू नये, माणसानं स्वभाव पाहावा. चेहरा सारखे दिवस सारखाच राहत नाही. हे तुम्ही जे बॅनरवर माझं चित्र छापलंय ना, माझा चेहरा पलीकडं, ते 10 वर्षापूर्वीच आहे. काही चित्र दिसतंय, आता चित्रवाळ्या झाल्या. काही चित्र दिसत होतं, त्या चित्रावरचं जुळलं होतं माझं. ती माझ्या डोळ्यात पाहत होती, मी तिच्या डोळ्यात पाहत होतो. ती मला म्हणाली तुला पाहते रे. म्हणलं काय दिसतंय? ती म्हणली चंद्र. तिला विचारलं अजून? ती म्हणाली चांदणे. अजून? ती म्हणाली समुद्र. सागराच्या डोळ्यात. गणेश दादा, आज पहाटे तिला विचारलंय मी, काय दिसतंय ग माझ्या डोळ्यात? ती म्हणली चिपाडं. असंच असतं ते. एक म्हातारी दुकानात गेली, आरसा दे रे. 50 वाला घेतला, फिकूनच दे, चांगला दे ना, त्याच्यात सुरकत्या दिसतात. दुकानदार म्हणे म्हातारे, तू आता अख्खी संतूर साबणाची वडी जरी गिळली ना तरी सुरकुत्याच दिसतील. अरे पण मी 25 वर्षापूर्वी चिकनी चमेली दिसत होते. अगं तो काळ वेगळा, आता काळ वेगळा. जैसे तैसे दावी आरसा, नकट्या कैचा पालटी. अरे नाही बदल होत, पण ल्यावे खावे बरे, ह्या बंधनातून बाहेर पडा. दुसरं एक बंधन आहे जीवाच्या मागं लागलेलं. मी सांगितलं तुम्हाला, जसं संसाराचं बंधन तसं तिसरं एक बंधन आहे, गुणाचं बंधन. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ही 5 बंधनच आहेत. शब्दाचं बंधन आहे. हरिण पकडताना बीन नावाचं वाद्य वाजवलं जायचं पूर्वी. आशा भोसलेंचं खूप गाजलेलं गाणं होतं, जिनी जिनी वाजे बीन. ऐकलं? ते बीन नावाचं वाद्य मी पाहिलं, इतकं गोड. हरिण पकडायचं म्हटलं की ते वाद्य वाजवलं जायचं. हरिण धावत धावत येतं, एवढं उड्या मारणार हरिण, पण ते स्वर ऐकले की तिथं थांबतं. जिनी जिनी वाजे बीन, सख्या रे अनुदिनची नवीन. जिनी जिनी वाजे बीन, सख्या रे अनुदिनची नवीन. जिनी जिनी वाजे बीन. थांबतं ते. शब्द, स्पर्श, सहज वेड लागतं स्पर्शाचं, अडकतो. हत्ती, प्लॅस्टिकची हत्तीन दिसते तर पळत जातो आणि खड्यात उडी मारतो. रूप, याच्यासाठी तर आजचा अभंग आहे. शब्द, स्पर्श, रूप आणि गंध एवढ्याचाच अभंग आहे. रूपाचं वेड लागतं पतंगाला. पतंग माहित आहे? तो कीटक असतो छोटा, फुलपाखरासारखा. तो सारखं दिव्यावर झडप घालतं. त्याला असं वाटतं मी दिवा विझवणार. खरं सांगा, दिवा विझतो का दिवा जाळून टाकतो त्याला? ऐकता ना दिव्यांनो, हे तुफानातल्या दिव्यांनो, काय वेड झाले लोक त्या रूपाला. बरं का तुतारी वादक, लय वेडे झालेत. काय काय म्हणायला लागले, तुझ्या रूपाचं याड लागलं, लाल लाल कलरची बांगडी. बघा काय वेडे झाले त्या रूपाच्या मागं पळायला लागले. मला चौथा मुद्दा सांगायचा आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस. आमिषाच्या मिसे गळगिळे मासा, फुटोनिया घसा, मरण पावे मासा, मरण पावे. आणि हे माशाबद्दल नव्हतं हो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो पंतु हो, देखत देखत ना तो पंतु तो हे तैसा झाला. संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. काळ पाठी लागला दात खाय कर
करा काळ पाटी लागला से दात खाय कर करा उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचोनी ठाव तुझा नाही को बस आता तरी सुधरा म्हणे गंध रुनु जुनू रुनु जुनू रुनु जुनू रुनु जुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुनु रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोग तू निशाळू रे भ्रमरा रे भ्रमरा रे भ्रमरा रुनु जुनू हे भ्रमरांनो आणि भुंग्याबद्दल नव्हतं हो. काय प्रेम करतात लोक संसारावर. काल मला एक जण भेटला म्हणे महाराज माझ्या बायकोचं माझ्यावर लय प्रेम आहे. मी म्हणलं राजा भर्तृहरीचं चरित्र वाच एकदा. राजा भर्तृहरी काय बायकोवर प्रेम करायचा त्याच्यासारखं प्रेम तर कुणी केलं नाही. लय लाड सोन्या रुपयानं मडवलेली ती त्याची बायको लय जीव त्याचा तिच्यावर पण तिचं प्रेम ह्याच्यावर नव्हतं. एके दिवशी साधू भेटले महादेवाच्या मंदिरात. म्हणले अरे दे सप्त्याला वर्गणी जात जा सप्त्याला हरिपाठाला कीर्तनाला जात जा काय फरक पडतो 2-3 तास झाल्यावर. नाही म्हणे माझ्या बायकोवर लय प्रेम आहे मला घर सुटत नाही. साधूने एक फळ घेतलं आणि त्याच्या हातात दिलं. दर हे फळ घेऊन जा आणि दे खायला बायकोला. तो घरी गेला बायकोला म्हणे हे बघ महाराजांनी दिलेलं फळ आहे हे फळ खाल्लं ना दीर्घायुष्य होतंय हे फळ तू खा. बायको म्हणली मला नाही व्हायचं दीर्घायुष्य. तिचं प्रेम होतं घोडवाल्यावर. तिनं राजाला जाऊन दिलं ते फळ घेतलं आणि घोडवाल्याला नेऊन दिलं. घोडवाल्याला म्हणले तू देखना दिसला पाहिजे तुला दीर्घायुष्य. आता घोडवाल्याचं प्रेम काय राणीवर नव्हतं त्याचं प्रेम होतं भांडी घासणाऱ्या बाईवर. शेवटी ज्याची त्याची ओळख राहते ना. मग त्यानं ते फळ घेतलं आणि भांडी घासणाऱ्या बाईला नेऊन दिलं. हे बघ माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते भांडी घासणारी बाई म्हणली हे फळ खाऊन काय मी जिंदगीभर भांडीच घासू का. तिनं गुपचूप फळ घेतलं आणि राजाकडे घेऊन गेली. महाराज तुम्ही या देशाचे राजे आहात तुमच्यामुळे जग चालतं हे फळ तुम्हाला. राजा म्हणला ही रील तर मीच फॉरवर्ड केली होती परत मला असा आहे. म्हणून काय प्रेम करता संसारावर तो भुंगा ह्यातच अडकतो. ऐका ऐका सोपं सांगतो जरा माझ्याकडे बघा. बालवई खेळी रमलो ऐकताय ना हे ऐका नाही पाठ तुमचा असलं. बालवई खेळी रमलो तारुण्य नासले बालवई खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवाता वृद्धपणी देवाता दिसे पैल तीर चंद्रभाव पांडुरंगा चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला. ए चकोरांनो चरा चरा पारन हो झाला उशीर चरा चरा पारन हो झाला उशीर पांडुरंग 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 मन करा थोर मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला. हे चकोरांनो जरा पहा माझ्याकडे. आपण मेल्यावर 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं 2 तास 3 तास ठेवतील 5-6 दिवस ठेवतील का.
कुठं अडकलाय? जरा जागे व्हा, परमार्थात या, घाला माळा, नामस्मरण करा, देवाचं वेड लागू द्या तुम्हाला. संपत्ती, प्रतिष्ठा, सत्ता. लक्ष्मी बारामतीला पाणी भरत होती. 32,000 कोटीच्या मालकाला लोकाच्या घरनं चादर आणावी लागली आणि दुसऱ्याच्या घरनं आणलेल्या चादरीत गुंडळून न्यावं लागले. शेवटची आंघोळ मिळाली का? काय दुर्दैव, दुश्मनाच्या वाट्याला सुद्धा असं मरण येऊ नये. एवढं मरण विचित्र आलं दादांना. एवढ्या मोठ्या माणसाचं असं होऊ शकतं? राग शांत व्हायच्या अगोदर बायकोनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कोण कोणासाठी थांबलं जगात? आणि तुम्ही म्हणता संसारात माझं लय चांगलं चाललेलं का? आपला 1 एकर ऊस, तो बी 265 टन, त्याला पेटवल्याशिवाय कारखाना नाही ना. छाताड कुठं काढतो भावा? जरा जागा हो. तू मेला की तुझ्या आठवणी उभा राहतील फक्त. कोण विचारतो तुला? 2-3 दिवस फोटो स्टेटसला ठेवतील, मिस यू म्हणतील, बस. काय नसतं. पण माझं असं मत आहे, माणूस मेल्याच्या नंतर त्याचा फोटो डीपीला, स्टेटसला, फेसबुकला टाकून मिस यू म्हणण्यापेक्षा तो जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याशी मैत्री करून विथ यू म्हणावं, हे काळाची गरज. ते भोंगा एवढं प्रेम करतो त्या फुलावर, काय मिळतं त्याला? जैसे भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परिकळी के माझी सापडिये, कोवळिये कोवळिये अडकला भोंगा, मेला. अख्ख्या गावानं सुतक पाळलं. महाराज हसले. तो म्हणाले, मला नाही राग आला, मला नाही वाईट वाटलं. का? आई रावणाच्या आणि मही रावणाच्या वधाच्या वेळेला ज्या भुंग्यानं चंद्रसेनेचा पलंग पोखरला, मारुतीला मदत केली, त्या मारुतीनं तर ह्यांना वरदान दिलं, अमर व्हाल. सगळं जिथल्या तिथं झालं. आणि काय हो, हे मेलं म्हणून मला दुःख नाही, याच्याकडून शिका. काय? नाही काष्टाचा गुमान, लाकूड म्हणजे काष्ट. गोबी भ्रमरा सुमन, एवढा मोठा भुंगा चांगला ताकदीचा लाकूड पोखरतो, पण फुलाच्या पाकळीला टच सुद्धा करत नाही. सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ दी लव. हे जगात सगळ्यात पहिल्यांदा जगात भुंग्यानं आपल्याला शिकवलं. त्याग हे समर्पणाचं दुसरं मोठं नाव आहे. हरून गेला, मरून गेला. तुकाराम महाराज म्हणले, तसंच वागलं पाहिजे. ज्या देवावर प्रेम करताना, ज्या भगवंताला आपलं म्हणताना, त्याच्यावर एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा. प्रेम प्रीतीचे बांधिले बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले बांधिले. प्रेम प्रीतीचे बांधिले बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले. तेरा सुटे काही केले, काही केले, काही केले, काही केले, असं काही केले सुटे, काही केले, काही केले. प्रेम प्रीतीचे बांधिले बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले.
प्रेम करावं ते न सुटे काही केले. आमच्या इकडे कृष्णानंद सरस्वती नावाचे साधू, त्यांचं चरित्र आमच्या वाचनात आलं होतं. त्यांचं एक साप्ताहिक आमच्याकडे आलं होतं. कर्नाटकचे होते मूळ. 2024 साल 14 सालची गोष्ट. त्या काळात कर्नाटकात एक कृष्ण मंदिर होतं आणि कृष्णाचे भक्त होते. त्यांचा नेम होता एक गुलाबाचं फूल रोज त्या कृष्णाला व्हायचं. एक दिवशी जायला उशीर झाला, फुलं संपली. तिथं सावकार आला होता एक. त्या सावकाराच्या बायकोचा वाढदिवस होता. हे ब्रह्मचारी, तो सावकार, तो संसारी, हे ब्रह्मचारी. ह्यांनी 1 रुपया दिला आणि गुलाबाचं फूल मागितलं. तेवढ्यात सावकार म्हणे मी 2 रुपये देतो. दुकानदार हे फूल मला द्या. यांनी 5 रुपये दिले. गुलाबाचं फूल मागितलं. कुणी? सरस्वती महाराजांनी. हे म्हणले मी 10 रुपये देतो, मला द्या. हे म्हणले मी 20 देतो. सावकार म्हणले मी 40 देतो. महाराज म्हणले मी 50 देतो. सावकार म्हणला 100 देतो. फुलवाल्याला कळणं घेते ती का नुसतीच वाढवते ती. असं ते 1000वर जाऊन पोहोचलं गुलाबाचं फुल. सावकार म्हणे अरे माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, तिला फुल द्यायचं, मला रुसेल, ती नाराज होईल माझ्यावर, माझं प्रेम आहे तिच्यावर. महाराज म्हणले अरे माझ्या देवाला गुलाबाचं फुल दररोज देतो मी, देव रुसेल माझ्यावर, नाराज होईल. हा म्हणे मला माझी बायको खूप आवडते. महाराज म्हणले मला माझा देव लय आवडतो. हा म्हणे दिलं तर बायकोलाच फुल देणार. महाराज म्हणले दिलं तर कृष्णालाच फुल देणार. आता निलाव 10,000 गेला. सगळं गाव जमा झालं बघायला. घेते ती का इसकाटते ती कळतच नाही. ते दुकानदार म्हणतात ना घेताय का इसकाटू, घेताय का इसकाटू. ते दुकानदाराला कळ ना. दोघं पण गेल्यावर मग बोंबाला गेलं गिरायक. रुपयाचं बी नाही 10,000चं बी नाही. नवल वाटल. सावकार म्हणे काही होऊ दे इकडचं तिकडं, वेळ पडली तर जमीन विकेन पण बायकोलाच गुलाबाचं फुल देईन. महाराज म्हणले मला मागं बी कुणी नाही पुढं बी कुणी नाही. हे गुलाबाचं फुल देवालाच नेऊन वाहणार. नवल वाटल. 1 रुपयाचं गुलाबाचं फुल 1,11,000 रुपयाला महाराजांनीच खरेदी केलं आणि कृष्णाला नेऊन वाहिलं. अय वर्गणी न देणारे, जाऊ द्या मोरद्या, तुम्ही फक्त ऐका. ऐकताय? एक प्रेम प्रीतीचे बांधिले आणि दुसरं एक बंधन आहे, ते म्हणजे भावाचं. हे भावाचं बंधन समजण्याकरता महाराजांनी खूप गोड दाखला दिला. पहिलवान बाप. मुद्दाम मी सांगतो कारण पहिलवानानेच तारीख दिली मला. पहिलवान माझे जास्त मित्र पहिलवानच आहे, मीच फक्त एकटा बारीक आहे. असं आपलं बरं असतं, पहिलवान मित्र असले ना टेन्शन राहत नाही. संग जरी 2-4 जण आले ना तरी माणूस जरा पण खरं राहतो. माझे मित्र जास्त पहिलवानच आहेत. पहिलवान कुणाला म्हणतात त्याची व्याख्या पाठ करा. तुमचं खरंच कौतुक आहे, तुमचा स्वभाव छान आहे, वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा आहे, हृदयात गरिबीची जाण आहे. पण पहिलवान कुणाला म्हणतात? त्रास असून सुद्धा प्रामाणिक राहतो, राग असून सुद्धा शांत राहतो, श्रीमंती असून सुद्धा साधं राहतो आणि ज्ञान असूनही नम्र राहतो. त्याला पहिलवान म्हणतात. हे लक्षात ठेवा. तो खरा पहिलवान. राग आहे पण शांत, त्रास आहे तरी समजूतदारपणानं मार्ग काढतो, ज्ञान भरपूर पण नम्र असतो बिचारा, श्रीमंती असते पण त्याला साधं राहायला आवडतं. लय पैसा आला म्हणून तो भपकेगिरी कधी करत नाही, साधं राहतो पहिलवान, सगळ्याला समजून घेतो तो पहिलवान. त्याच्या मनात एक वाक्य सांगू का, जगात अशा 2च गोष्टी, 2 जणच आहेत जगात की ते लोकांच्या पाया पडतात. एक पंढरीच्या लोकांना हे अभिमान, पाया पडे जन एकमेका, आणि दुसरे पैलवान कुस्तीत धरताना सुद्धा दर्शन घ्यायची पद्धत आहे महाराष्ट्रात. बरोबर ना? हे आदर फक्त हे लोकच देऊ शकतात, दुसरे नाही. मग ते पैलवान हिंद केसरी झालेला तडपदार तरुण लेकरू होतं, मागं रडतंय तसं, 1.5-2 वर्षाचं असेल बाळ, नुकतंच रांगायला लागलेलं. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत रंगने रंगनाथ, असं ते रांगत 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 आलं. पप्पा मला घ्या, पप्पा मला घ्या. शाला झालता उशीर. कुणाला? पैलवानाला. आणि जायचं कुठं होतं? कुस्तीला. अगं ऐकलंस का ग, हे उमऱ्यापर्यंत आले लेकरू, उचलून आतने पाय धरतय माझा वडतय, उचलते का नाही याला?
अगं उशीर झाला ग, मला गावातनं बोलवलंय, गायकवाड पाहुणे वाट पाहतात, भोसले पाहुणे वाट पाहतात, जायचंय मला, कुस्ती माझ्याच. अहो मग काय करतोय तो पोरगा? अगं काय करतोय म्हणजे पाय धरलाय, पाडल मला ते. ती म्हणली लोय लग्नाच्या आधी का पाहत होता, मोठे मोठे पैलवान उताने पाडले, मोठे मोठे गार केले गंमत मधी, आणि आता लेकरू पाडल म्हणता होय. तो म्हणाला अगं तुकोबऱ्याने सांगितले, पदरी घाली पिळा बाप निर्बळासाठी बाळा, प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले, प्रीतीचा हे कळ घाली पदरासी पीळ, सरोने दिवाळ मागे पुढे पित्यासी. एवढं प्रेम असतं. आता हेच प्रेमाचं बंधन भावात कसं परावर्तित होतं हे सांगतो. माझ्याकडे लक्ष द्या, फक्त 5 मिनिटं तुमची घेणार आहे. प्रेमाचं बंधन भावात कसं डायवर्ट होतं, कसं भावात जातं हे तुम्हाला मला सांगायचं आहे. भाव बळे आकळे येरवी नाकळी, करतळे आवळी, तैसा हरी भावे विन देव, नकळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. थोडं ताट बसा एकदा. भावाचं बंधन सांगतो तुम्हाला. भाव का असावा? भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त, रामकृष्ण हरी म्हणावं पण भाव शुद्ध ठेवून म्हणावं. थोडं ताट बस. हात वर करा बरं सगळेजण. घ्या खाली, घ्या वर, अशी बोटात बोट घाला, डोक्यापर्यंत घ्या, घ्या वर. अंगात येत नाही ना, मग बरं आहे आपलं. आता मला खरं सांगा, जरी तिच्या अंगात आलं तरी तो तिला म्हणतो आई जागेवर. मी नाव नाही ठेवत. त्याच्या अंतकरणातला भाव बदलला का राहिला? आतापर्यंत बायको हा भाव होता आणि तिच्या अंगात देवी आली की तो तिला आई म्हणतो. भाव बदलला का राहिला? हा. जाऊ दे, अजून एक उदाहरण देतो. उन्हाळ्याची सुट्टी लागली की आत्याची पोरं मामाच तिकडे येतात, मामाच्या गावाला. मग हे 2 जण वयात आलेले असतात. पोरग चांगल्या सर्व्हिसला असतं, पोरीचं पण शिक्षण पूर्ण झालेलं असतं. 2 समवयस्कच, थोडेफार बालपणापासून एकत्र खेळलेले बागडलेले. ती त्याला हाक मारताना ए गेंगाने म्हणते, आणि हे त्याला हाक मार ए झिपरे. असे इतकी भांडणं होतात ना, आत्याचं मामाचं पोरगन पोरगी, म्हणजे इतकी भांडतात ना, हाणाहाणी मारामारीन झिपऱ्या वडावडीन इतकी भांडणं होतात. आणि एके दिवशी भावकीतली गावकीतली मिटिंग बसते आणि गावातले लोक म्हणतात कशाला दुसरीकडे जाता, सोन्यासारखी पोरगी आहे, पोरग बी चांगलं आहे, आता नोकरीला लागले, आपल्यातले आपल्यात असलेलं चांगलं. आणि त्या दिवशी जमतं. मग ती पोरगी लग्न झाल्यावर उंबऱ्यावरचं माप ओलांडून नांदायला येते. मग तशीच हाक मारते ना, ए गेंगाण्या. काय होतं? भाव बदलतो का राहतो? बदलतो. बरं जाऊ द्या, त्याला पुढचं सांगतो. भावच सांगायचं आहे मला तर. लग्न झाल्या तो बोलतो, ती ऐकते. दुसऱ्या वर्षी ती बोलते, तो ऐकतो. आणि तिसऱ्या वर्षापासून 2 बोंबालते, ती नाख्खी पळशी ऐकते. भांड्याला बाण. बरं झालं, होऊ द्या. पहिल्या वर्षी चहा हजर, पाणी हजर, जेवायला हजर. 5 वर्ष होऊ द्या लग्नाला, तुम्ही फक्त तिला पाणी मागून बघा. पाणी आण ग, ती म्हणते तुम्ही पण प्या. आणि येताना काय भाव बदललाय बिचाऱ्यांचा. जाऊ दे, आता मी तुम्हाला भाव सांगतो आणि थांबतो. कारण तुम्हाला भाव सांगितल्याशिवाय माझा भाव सांगतो आणि थांबतो. भाव. संत तुकाराम महाराजांचं गाव देहू. 3 बाजूनं डोंगर, एका बाजूने इंद्रायणी वाहणारी. श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर दुधाच्या धारा जशा घातल्या जातात तसं ते चित्र गावाचं दिसायचं. एवढं सुंदर गाव. आणि त्या गावामध्ये भामचंद्रावर, घोराडेश्वरावर महाराज तपाल जायचे, भंडाऱ्यावर तपाल जायचे. आवलीचा भाव, मी काय सांगतो? भाव. एक दिवशी आवलीचा भाव ताईच्या घरी आला. तुकाराम महाराजाची गरिबी, घरी चंद्रमौळी, चुलीवरी हराळी. काय होतं घरात? सावकाराच्या बांधावरची उमरा आणायची, खायची, एवढी गरिबी होती. बैलगाडीत भाव आला. जुना काळ, बैलगाडीचा प्रवास. कासरे बाहेर फेकले, तट्ट्या बांधलेला, खाली उतरला. ताई आलो ग तुला भेटायला. माहेरातनं भाऊ आला ना की बहिणीला खूप आनंद होतो.
जगातलं खरं प्रेम आई आणि लेकरानंतर कोणाचं असतं तर ते भावाचं आणि बहिणीचं. एकाच आईच्या पोटातनं जन्माला आलेली लेकरं. बहिणीला चपल्या सोडायला कोणाचं उंबरा असेल तर भावाचं. बरं किती गरिबी असू द्या बहिणीच्या घरी, भाऊ जर घरी आला ना तर रिकाम्या हाताने त्याला जाऊ देत नाही, त्याला जेवायला घालते. अरे खा म्हणते, बनवलंय मी खा, भांडेल त्याच्याशी, बोलायचे नाही पण त्याला जेवायला घालेल. मांडलेल्या किती बी बहिणी असू द्या तुमच्या, किती ढिगाणं असू द्या, हे लय फॅड आहे आता पुरुष लोकाला, मांडलेली बहीण. अरे किती बहीण मांडलेली असू देत, सख्या बहिणीनं 1 वर्ष नाही बोलू दे. रक्षाबंधनात तू तिच्या घरी जा, ती राखी बांधायच्या अगोदर कांदे पोहे प्लेटमध्ये घेऊन येते आणि राखी बांधल्यावर जेवण केल्याशिवाय जाऊ देत नाही. ही बहीण असते. काय बहिणीला इच्छा आहे प्रॉपर्टीची, संपत्तीची. आपण येडे आहोत, बहिणीला आपण वेळ देत नाही. पण बहीण मात्र देवाऱ्यासमोर उभा राहून भावासाठी प्रार्थना करते. ती म्हणते माझा भाऊ वाढला पाहिजे, लहानाचा मोठा झाला पाहिजे. याचं कारण माझा भाऊ खूप श्रीमंत व्हावा, त्याचं काही लागत नाही मला. त्याच्या वाड्यातली श्रीमंती, त्याचे धन, त्याचे दौलत काही नको मला. उलट आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला, तेज सूर्याचं येऊ दे तुझ्या नावाला रे, तेज सूर्याचं येऊ दे तुझ्या नावाला, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. हे ओवाळून डोळे भरून पाहिन तुला, इडा पिडा तुझी सारी घेईन मला. हे भाऊ भाऊ म्हणता काळीज दाटलं, भावा बहिणीचं नातं किती हो चांगलं. काही नको दादा तुझं, 2 जीवातून धागा एक ओविला. आवले का ग एवढी गरिबी आली? अरे तुला माहित नाही तुझा दाजी भजनाला जातो, कीर्तनाला जातो. अरे पहिली धर्मपत्नी माझ्या नवऱ्याची अन्न करून मेली, संतू मेला. मला दुसवट्यावर दिलं बापानं, पण ज्या दावणीला बांधले ते सासर सोन्याचं करून दाखवायचंय बघ मला. माघार नाही येणार. तू का आला सांग? तायडे लग्न जमलं ग माझं, तुला यावं लागतं. पुढच्या मंगळवारी माझं लग्न आहे. हे बघ तांदूळ घेऊन आलो, धर आणि दाजीला सांग. अरे थांब, दाजी येतील इतक्यात. आणि एवढ्याच आली तुकोबा, गळ्यामध्ये विना माळ, दगडाची टाळ, कोण त्याचा भाव. दाजीला मेहुण्याला राम राम नाही, नमस्कार नाही, चमत्कार नाही, कधी आला नाही, कधी नाही. आवली म्हणली ओ मालक जेवायला वाढलंय वासा. आता काय असणार आहे, मिठाची आमटी. हे मेहुणे जेवायला बसले, पण भाजी कशी झाली, आमटी कशी झाली, चर्चा नाही, अजिबात नाही. काय खातो आम्ही, कास्या सांगाती. जेवले, उठले. जाताना मेहुणा म्हणला दाजी अहो लग्न आहे माझं पुढच्या मंगळवारी, या बरं का तुम्ही? हां हो हो. गेल निघून. तुको बाईत ते वृत्तीवरच नाहीत ना, निवृत्तीधारक आहेत ते, प्रवृत्तीवर नाहीत ते. मग तू का म्हणे मग निवृत्तीवरी, असा महाराजांचा स्वभाव आहे. सुखाचे शेजारी पहुडेन. मंगळावर उजडला. आता लग्न कोणाचं होतं? तुकोबरायांच्या मेहुण्याचं. महाराजांच्या मुलीचं नाव भागीरथी, भागीरथीच्या मामाचं. आणि आवलीच्या, अरे बोला पटकन, आवलीच्या, आणि मी काय सांगतो, भाव. आवलीच्या भावाचं लग्न, भागीरथीच्या मामाचं लग्न आणि तुकाराम महाराजाच्या मेहुण्याचं लग्न. तिन्ही नाती एकच. महाराजाने आवरलं. आता आवरायचं म्हणजे काय, फाटकी बाराबंदी, दगडाचे टाळ टाकले गळ्यात, रामकृष्ण हरी म्हणत निघाले. आणि त्यांच्या पाठोपाठ आवली पण निघाली. पण भागीरथीला घेतलं नाही. भागीरथी थांब, तुझ्या अंगावर कापड नाहीत, लोक नावं ठेवतील. आवली म्हणली मी, भागीरथी म्हणे मी येणार. हे पोरे यायचं नाही. 7 वर्षाची भागीरथी होती. किती वर्षाची? छोटी होती हो पोरगी. ती रडायला लागली, मला यायचं आई. अगं तुला सांगितलं ना, कपडे नाहीत चांगले तुझ्या अंगावर, 17 ठिकाणी फाटलेलं लुगडं मी नेसले, कसतरी ठिगळं दडवून निघाले. माहेरात त्याचं भावाचं लग्न आहे, पुन्हा बघायला अक्षदा टाकाय मिळत नाहीत म्हणून निघाले. मी येणार. आता पोरगी जेव्हा हट्ट करायचा बंद करत नाही, तेव्हा शेवटचा उपाय, बोट कोणाकडे दाखवलं जातं? हो मालक, समजावा पोरीला, ऐक ना ती. तुकाराम महाराजानं गळ्यातला विणा काढला, खाली आले, झोपडीत आले, भागीरथीला मांडीवर बसवलं. भागीरथी आणि डोक्यावर हात फिरवला. काय भाग्यवान असेल हो भागीरथी की जिला तुकाराम महाराजाची मांडी मिळाली. तुकाराम महाराजाच्या पोटी जन्माला आलेली पोरगी भागीरथी किती नशीबवान असेल की महाराजांची मांडी मिळाली. महाराजांनी दोन्ही हात घेतले,
आणि तिच्या डोक्यातून ते दोन्ही हात फिरवून तिची वेणी घातली. अरे कांगवा सुद्धा नव्हता महाराजाच्या घरात. महाराजांनी तिची वेणी घातली. माझी विनंती आहे तुम्हाला, पोरगी नांदायला जायच्या आधी ना एकदा तिची वेणी घाला. अरे पटपट मोठ्या होतात पोरी, पटपट, कळतही नाही. ज्याला एक पोरगी आहे ना तो भाग्यवान आहे, ज्याला 2 पोरे आहेत ना तो महाभाग्यवान आहे. खरं सांगतो तुम्हाला. अरे हळू तुम्हाला पोरगी असेल तर कळ किती गोड असते पोर. तुम्ही घरी जा आणि पाणी आणणार आहे म्हणा, पोरग नाही पाणी आणून देत, पोरगी आणून देत. पप्पा तुम्ही नाही जेवले तर मी पण जेवणार नाही, हे कोण म्हणतं? अरे 10वीत पहिल्यांदा साडी घातली पोरीनं तर बापाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. दिदा किती ग मोठी झाली, पप्पा तुमच्या बरोबर फोटो काढायचा, सँडअप आहे आज माझा, इकडे ये. आईला सांग बोलवलंय म्हणावं, मग ती येते. अगं ऐक ना, काय दृष्ट काढ माझ्या लेकीची. तर आता पोरगी मोठी झाली. अगं नाही ग, माझे दिदी आहे ती, त्याच पोरीला 10वीत चांगले मार्क पडू द्या, 300 रुपयाची स्कॉलरशिप मिळू देत. ती स्कॉलरशिप घेऊन 300 रुपयाचं घड्याळ बापाच्या मनगटावर घालते. तुम्हाला पोरगी आहे महाराज, किती प्रेम असतं पोरीचं, ते बापाला लेक असल्याशिवाय कळत नाही. ज्याला पोरगा आहे ना पोरगी नाही तो खरं सांगतो भाग्यवान नाही. पोरगी पाहिजे. तीच पोरगी मोठी होते, 12वीचा निकाल लागतो आणि तिच्या मैत्रिणी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतात आणि ती म्हणते पप्पा मला नाही त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं. का गं? अहो तिथं चांगलं शिकवत नाहीत. बाप चौकशी करतो, पोरीला माहीत झालेलं असतं फी जास्त आहे. पोरगी म्हणते कुठं तिकडं पाठवता, आपल्या पप्पाची तारांबळ आहे, मी शिकते. कुठून तरी स्थळ येतं, शेवटी वैतागते पोरगी, अहो मला शिकायचं आहे. पण बापाची इच्छा पुढं काही चालत नाही, सगळं ऐकते बापाचं. तीच पोर लहानाची मोठी होते, तिला सगळं आठवतं. लहान होते मी, तळहाताचा पाळणा केला होता बापानं, मला सांभाळलं होतं. खांद्यावर घ्यायचा बाप, माझ्यासाठी घोडा व्हायचा. बापालाही वाटलं होतं बुलट गाडी घ्यावी, पण आपली गरिबी होती. बापाला वाटलं गळ्यात सोन्याचे साखळे असावी. माझा गळा रिकामा दिसला. माझ्या शिक्षणाकरता बापानं खर्च केला. ऐका बरं पोरीनो. आणि तीच पोरगी कधी कधी 20 वर्षे झाली तर म्हणते माझ्या बापाला काही कळत नाही. अरे काय कळत नाही? नख लावला असता तरी मेला असता तुम्ही पोरीनो. किती सांभाळ करावा. पोरगी म्हणजे बापाचा अभिमान असते, गर्व असते, माज असते, माज पोरगी. आणि 20 वर्षाची पोरगी जर पळून गेली ना तर बाप कोसळतो, ढासळतो. त्याला असं वाटतं संपलो मी, हरलो मी, संपलं सगळं, काय उपयोग आहे जीवनामध्ये. त्याला असं वाटत असतं की माझ्या पोरीसाठी सगळ्यात शक्तिशाली पुरुष मी आहे, आदर्श मी आहे, अख्खं जग एका बाजूला आणि हा बाप एका बाजूला. माझी पोर फक्त माझ्यावर प्रेम करते. आणि तीच पोरगी बापाच्या मनाविरुद्ध जाते, पोलीस स्टेशनमध्ये जाते पोर आणि पोलीस स्टेशनमध्ये साहेबाला लिहून देते माझ्या बापापासून माझ्या नवऱ्याला आणि माझ्या जीवाला धोका आहे. काय वाटत असेल बापाला? अरे खचतो बाप. अरे मुलीला माहेर कुठपर्यंत आहे? पोरीनं जोपर्यंत तुम्हाला माहेर आहे ना तोपर्यंत, जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे ना तोपर्यंतच माहेर आहे. ज्या दिवशी माहेरातनं बाप मरतो त्या दिवसापासून तुम्हाला माहेरात जाऊ वाटत नाही. पाय जड होतात, हातातली पिशवी रिकामी न्या, वापस येताना त्या पिशवीमध्ये ओझ देतो बाप. कांदे बटाटे लसूण एसरची चटणी काय द्यायची गोष्ट आहे? लोणच्याची भरणी काय तुमच्याकडे मिळत नाही? अरे आई आणि बाप जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्या हातातल्या पिशवीत ओझ येणार आहे. 100ची चुरगळलेली नोट हातावर टेकवतो. मुळात माहेरात गेलात ना तर भाकरीचे 2 तुकडे आणते आई, एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं, कडाकडा बोटं मोडेल. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन. आई किंवा बाप मरू द्या आणि ह्या दोघांपैकी एक मेल्यावर फक्त मला तुम्ही सांगा, फक्त सांगा, परत माहेरात कोण दृष्ट काढतं का? नाही काढत. सोपी व्याख्या सांगतो माझ्या दिदीनो, सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं ना त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं त्याचं नाव सासर आहे. माहेरात जा, एकच दिवस माहेरात जा. बाप पहाटे उठतो, चुलीला जाळ घालतो. तुम्ही पाहता बापाच्या डोळ्यात धूर जातो, त्याला फुकारीनं फुकायचं जमत नाही. तुम्ही जाता, पप्पा द्या इकडं फुकारी, मी फुकते ना. अगं राहू दे गं, तुझ्या डोळ्यात धूर जातो. मग ती पोर म्हणते बाबा लग्नाच्या आधी तर मी एकटीच करत होते ना सगळं. अगं तेव्हा वेगळं होतं, आता तो आमची पाहुणी झाली. जावई घरी आला तर बाप तिच्या पाया पडतो. ती म्हणते का हो त्यांच्या का पाया पडता? अगं पाहुण्याचा मान मोठा असतो, जावयाचा मान बिन मोठा नसतो. ऐकताय? या धोंड्याच्या महिन्यात बरेच जावई बोलवतील. जावयाचा मान बिन मोठा नसतो. आपल्या काळजाचा तुकडा, काळजाचा घड लोकाच्या ताब्यात आहे. आणि त्या पोरानं माझ्या कस्तुरीसारख्या वागवलेल्या त्या माझ्या लेकीला धक्का लावू नये, त्रास देऊ नये आणि तिच्या डोळ्यातनं पाणी येऊ नये. वेळ पडली तर बाप जावयाच्या पाया पडतो.
लग्न होऊन नांदायला जाताना पोरीच्या डोळ्यातनं पाणी येतं. जेवढं पाणी आई चमच्यानं वाहते तेवढंच पाणी बापाच्या डोळ्यातनं वाया चाललेलं असतं. आणि सांगत असतो, ऐका ओ जावई बापू, ऐका ओ इवाई जावाई, ऐका ओ पाहुणे रावळे, माझी पोर तुमच्या ताब्यात देतो मी. आता माझी दिदी निघाली. भरलेल्या मंडपामध्ये सगळं जग हसत असतं, पदार्थाची चर्चा करतं. फक्त नांदायला जाणारी पोरगी, पोरीची आई आणि पोरीचा बाप हे ढसाढसा रडत असतात. त्याचं कारण नेमकं काय आहे ऐकलं पाहिजे आपण. तळहाताचा पाळणा, दोन्ही डोळ्याचा आईना, लहानपणापासून सांभाळलेली पोर, तिच्या पायातलं वाजलेलं पैंजण, तिच्या हातात आलेल्या बांगड्या, तिनं घातलेली नऊवार साडी, अरे ती दिसायला देखणी असणारी रुबाबदार पोर पाहिली की बापाच्या डोळ्याला पाणी येतं. तळहाताचा पाळणा, दोन्ही डोळ्याचा आईना, डबीतील कस्तुरी जशी वागवली मैना, लाडाची लेकबाई हरवून साजिरी, आज माहेर सोडून कशी चालली सासरी, जीवातला जीवा भी केला तुमच्या वाली, आता तुम्ही माया बाप हिच्या जन्माची सावरी, जीव खालीवर होतो तुला पाठवी तारानी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी. झोप लागली तुकाराम महाराजांच्या मांडीवर पोरीला. महाराज झोपेत टाकतात, लग्नाला जातात. लग्न लागतं. लग्न कुणाचं सांगितलं होतं मी? महाराजांच्या मेव्हण्याचं, भागीरथीच्या मामाचं, आवलीच्या. आणि मी काय सांगतो, लग्न लावलं पण विटेवरच्या देवाला दम नाही निघाला. त्याने उडी मारली आणि पळतच घरी आला तुकाराम महाराजाच्या झोपडीच्या समोर. भागीरथी, आज रूप कोणाचं घेतलं होतं? तर भागीरथीच्या मामाचं, तुकाराम महाराजाच्या मेव्हण्याचं आणि आवलीच्या भावाचं. मी काय सांगतो, भागीरथी बाहेर आली. मामा, आता हे जगाला मामा बनवणार आज मामा झालत. अगं मामाचं लग्न भाचे नाही लग्नात, मला करमलं नाही, तो याकरता ड्रेस आणला. आणि मामा, मामी नाही आली वय रे? मामी नाही आली, मामीला रील बनवायच्या होत्या, मामी नाही आली. बरं हरकत नाही. ड्रेस घेतला, काय सुंदर दिसायला लागली पोर, हिऱ्यानं. मग अरे देवानं आणलाय म्हणजे काय किरकोळ असेल का? काय सुंदर ड्रेस. त्या प्रकाशानं सगळी झोपडी उजळून निघाली. दिवस मावळताना तुकाराम महाराज आवली येऊन पाहतात हिच्या अंगावर नवीन ड्रेस. आईनं पहिलं विचारलं, भागीरथी कोणी आणला ड्रेस? आई, मामानं. आणि तो कधी आलता? अगो दुपारीच येऊन गेला. तुमची चुकामुक झाली असेल. मामा म्हणला भाचीचं लग्न आहे, मामाचं लग्न आहे आणि भाची लग्नाला नाही. मग मामाच्या लग्नात भाची तशी कशी राहणार म्हणून कपडे आणले. बघ मामानं आणले. आवलीनं पिचकलेल्या 2च बांगड्या मागं सारल्या. आता ह्यांच्या माहेरचा मोठेपणा म्हणजे आपल्याला कुठं बघायचं आहे, वर का खाली? ओ मालक, हाय का नाही माझा भाव चांगला? तुकाराम महाराज म्हणले, खरंच आवले तुझा भाव चांगला. आणि मग माझा भाव चांगलाच आहे म्हणून तर भाची करता धावला. महाराज म्हणाले, आवले खरंच तुझा भाव चांगला म्हणून जगाचा बाप विटेवरून आपल्या लेकीसाठी धावला. काय सांगत होतो मी? हे ध्यानात राहील ना? आता कमी होऊन देऊ नका. तुका म्हणे भावे, तुका म्हणे भाव, देवे आकारावे, प्रेम प्रीतीचे बांधिले तेन सुटे, काही केले विठोबा रघुमाये.